नवरात्रीची नवी माळा म्हणजे शेवटची माळा संजीवनी महिला जागृती मंडळाच्या वतीनं नवरात्रोत्सवाची ही शेवटची मुलाखत, पण तेवढीच महत्त्वाची. आपण मागे 8 दिवस नाशिकमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था चालकांशी कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्यात आणि आपल्या असं लक्षात आलं असेल की नाशिक महानगरामध्ये सामाजिक वातावरण जे आपल्याला जे चांगलं दिसतं, शांततेचं दिसतं, सौहार्दाचं दिसतं, भाईचाराचं दिसतं, या सगळ्या तळाशी ह्या ज्या संघटना संस्था काम करतात त्यांच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये हातभार आहे. आज अशाच एका शेवटच्या म्हणजे माळीमध्ये ह्या 9 संस्थांमध्ये संघटना म्हणून म्हणजे सगळं काही नाही, नाशिकमध्ये बरेच आहेत, परंतु नवरात्रीचा उत्सव आपल्याला दिमाखात साजरा करायचा होता आणि मागच्या 2 वर्षी आपण नवदुर्गांचा मुलाखती घेतात. आधुनिक नवदुर्गा या संस्था देखील आधुनिक नवदुर्गांचं स्वरूप घेऊन समाजामध्ये समाज कल्याणाचं काम करत आहेत, म्हणून या मुलाखती. आज आपण आहोत स्टेप फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये, चुंचाळा शिवारामध्ये सातपूर लिंक रोडला हे कार्यालय आहे. आपण पुढील तासाभरात सव्वा तास जे काही लागेल त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ऑफिस जरी छोटं असेल तर या संस्थेचं काम आभाळा एवढं आहे. आज या संस्थेचे 2 काय त्याला म्हणू, शिलेदार म्हणू, किल्लेदार म्हणू आणि कार्यकर्ते म्हणू, असे 2 लोक आपल्यासोबत आहेत. एक आहेत गोकुळ मेदगे, दुसरे आहेत दीपक देवरे. दोघंही अतिशय हिरीनं या संस्थेसाठी अहोरात्र काम करतात. दीपक तर बाहेरगावून इथे येऊन निवासी राहून संस्थेचं काम करतो आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की या वयामध्ये करिअरच्या दृष्टीनं तरुण विचार करत असतात. तो चुकीचा नसतो, ते बरोबर असतो, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन समाजाच्या मी काहीतरी द्यायला लागतो किंवा समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे अशा भावनेतनं प्रेरित होऊन स्वतःचं घरदार सोडून दुसऱ्या गावात येऊन रहिवासी होऊन राहणं हे फार कमी लोकांना जमतं. त्याच्यापैकी दीपक देवरे इथं आहे. मी आणि त्याला नेहमी सांगायचो की ह्या सगळ्या तरुण पिढीमध्ये माझा सगळ्यात आवडता कार्यकर्ता म्हणजे गोकुळ मेदगे आहे. त्याचं कारण असं आहे की गोकुळ सर इतक्या आघाड्यावर काम करतात की मी आश्चर्यच होऊन जातो. ते सगळ्या पुढच्या प्रश्नामध्ये मी तुमच्यासमोर तयार आहेच. तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आणि विजयादशमीच्या तुम्हाला ॲडव्हान्स शुभेच्छा, नागरिकांना शुभेच्छा. गोकुळ सर, आपण एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आलेले आहात, बरोबर ना? तर मला जरा म्हणजे श्रोत्यांना पण फेसबुक लाईव्ह चालू आहे, त्याच्यामुळं आपण लोकांसमोर मोठ्या प्रमाणात जात आहोत. आपलं बालपण, तुमचं शिक्षण कुठं झालं, किती झालं, घरातलं वातावरण काय होतं, तुमच्या अवतीभोवती सामाजिक परिस्थिती काय होती, याच्याबद्दल थोडा 5-7 मिनटं बोला. नमस्कार, मी गोकुळ मेदगे स्टेप फाउंडेशनमध्ये अध्यक्ष म्हणून काम बघतो, पण आमच्या संस्थेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष असं काही प्रकार नाही. आम्ही एक कार्यकर्ता म्हणूनच सर्वजण काम करत असतो. पुढच्या मुद्द्यांना सर जसे प्रश्न विचारतील तसे पुढचे उत्तर येतील. पण सरांनी बालपणाविषयी विचारलं. सर, माझा जन्म हा इथेच झालेला आहे, सातपूर कॉलनीमध्ये, आणि माझं बालपण जे आहे सगळ्यात जास्त ते मामाच्या गावाला गेलेलं आहे. कारण की इथं आता सध्याच्या कंडिशनला तुम्हाला जे बिल्डिंग्स वगैरे सगळे डेव्हलपमेंट दिसते, त्या काळामध्ये इथं यायला रस्ता पण नव्हता लिंक रोडपासून. तर माझ्या आईची अशी अपेक्षा होती की माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण करावं. मग ते शिक्षण करत असताना मग तिने काय केलं की मामांच्या घरी कोणी लहान मुलगा नाही म्हणून मी बालवाडीला असतानाच मला विंचुरी दळवी या गावी नेलं. आणि जेव्हा आपण दुसऱ्याकडे शिकण्यासाठी जातो त्यावेळेस जे काही संस्कार किंवा जे काही वळण लागतं तर ते आईवडिलांपेक्षा जास्त लागतं, असं माझा एक अनुभव होता. तर मग गावात शिक्षण करत असताना मी बालवाडीचं शिक्षण एक करंजकर गल्लीमध्ये केलं. त्यानंतर पुढील प्राथमिक शिक्षण मी नूतन विद्यालय मंदिर भगूर तिथे केलं. आणि शिक्षण करत असतानाच मला बाकीच्या मी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचो, पण माझ्या कलागुणांना जो सगळ्यात जास्त वाव मिळाला तो काही वेळेस शिक्षण करत असताना विंचुरी दळवी गावामध्ये 8वी 9वी 10वी असे 3 वर्ग ओपन झाले होते. आणि ते वर्ग ओपन झाल्यानंतर मामांनी विचार केला की थोडे संगतीचा परिणाम, मी थोडंसं रेल्वे रूळ क्रॉस करून जाणं वगैरे. त्याच्यानंतर मग घरच्यांना थोडीशी काळजी निर्माण झाली की हा थोडासा वेगळ्या मार्गाला लागलाय. तर मग त्यांनी मला तिथून काढून गावातल्या शाळेत टाकलं. गावातल्या शाळेमध्ये मला असा अनुभव आला की शिक्षक खूप प्रामाणिक होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा पगार वगैरे काय नव्हतं. गावात जे काही मानधन भेटायचं त्याच्यावर त्यांनी ती शाळा मोठी केली. शाळा मोठी करत असताना मी डोळ्यांनी बघत होतो
की अक्षरशः ते शिक्षक स्वतःच पोळ्याला करणं वगैरे असेल, शाळा उभी करताना चिखल तयार करून विटा देण्यापर्यंत हे काम मी स्वतः डोळ्यांनी बघितलं. हे बघत असताना माझ्यामध्ये पण अशीच गोडी निर्माण झाली की इतकी मेहनत घेतायत हे सर. आणि त्या सरांचा पहिल्यापासून तो जो फोकस होता तो काय बिंबत गेला आमच्यावर, की शिक्षक म्हणजे एक नोकरदार वर्ग, म्हणजे त्याला पगार घेणं आणि मुलांना शिकवणं एवढंच असतं. पण विंचुरी दळवी गावातील जे शिक्षक आहेत त्यांनी स्वतःच्या कष्टातून मेहनतीतून शाळा मोठी केली. ती करत असताना पाया खोदण्यापासून दगड लावण्यापासून तर विटा लावण्यापर्यंत सगळं काम त्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र मिळून केलं. हो, फक्त काय आहे की गव्हर्नमेंट काम करत असताना त्याच्यामध्ये शिक्षक काही प्रारंगत नसतो, तर त्याची मजुरी त्याला दिली जायची. आणि इतर जे बाकीचं वर्ग जे आहे, माल कालवणं असेल, विटा देणं असेल, बाकीचे काही कामं करणं असेल, ते सगळं शिक्षकांनी विद्यार्थी करायचे. हे करत असताना अक्षरशः जादा तास नाही तर मुलं शाळा सुटल्यानंतर परत कपडे बदलून येणार आणि शिक्षकांना या कामात मदत करणार, असं परिश्रमातून ती शाळा उभी राहिली. आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितली. म्हणजे आता कॉर्पोरेट लेवलला शाळेचं काय नाव त्या? माध्यमिक विद्यालय विंचुरी दळवी. ती खाजगी होती की झेडपीची होती? ती खाजगी होती. बरोबर. म्हणजे म्हणजे तिथं शेळके म्हणून आहेत, मग त्यांनी ती शाळा सुरुवात केली. ती करत असताना त्यांनी फक्त एक पहिली मंदिरामध्ये सुरू झाली, मग तिथं झेडपीच्या शाळेतल्या जागा नाही भेटली, मग एक तिथं भावले म्हणून आहेत त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं, मग ती जागा भेटली. मग तिथं शिक्षकांनी परिश्रम घेऊन पहिले 4 खोल्या तयार केल्या, म्हणजे 8वी 9वी 10वी आणि एक स्टाफ रूम वगैरे असा सगळं तयार केला. मग तिथं मुख्याध्यापक म्हणून पांडे सर होते, कोकाटे सर, काटे सर आणि भडांगे सर, असे 4-5 शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले. आणि परिश्रम आम्ही डोळ्यांनी बघत होतो. म्हणजे अक्षरशः दिवसभरामधले ते एखादा तास वगैरे जो असायचा, तर चला नाली खोदायची, पाईपलाईन आणायची, तर मग कोण उठतं, तर पहिले हात आमचाच वर असायचा. आणि त्याच्यानंतर स्टेज रेडी करायचा आहे, तर चला दगड गोळा करायचे. तर म्हणजे असे परिश्रमाची सवय खरी तिथून लागली. म्हणजे तेव्हा काम करत असताना वाटायचं की कामात आनंद भेटतोय आणि आपल्याला क्लासमध्ये थांबण्यापेक्षा बाहेर काम करायला खूप आनंद भेटतोय. ही त्या वयात मला तसं जाणवायचं. पण जसं जसं आपण आता वय वाढल्यानंतर जे काम करतोय तेव्हा कुठं जाणवलं की ते जे रुजलं ना त्यावेळेस ते कुठंतरी पुढे कंटिन्यू झालं. आणि माझ्या मामांची जी शिस्त आहे ती एकदम कठोर होती. म्हणजे माझे 4 मामा आहेत, एक वारलेले, 3 मामा आहेत. म्हणजे आपण घरामध्ये जसं विचार करतो की माझ्या मामांना काडीचं व्यसन नाही, मग तोच प्रभाव माझ्यावर पडला. म्हणजे कोणती गुटखा पुडी तर खूप लांब होती, जी मिरा वगैरे धनाडाळ असते ती पुढे सुद्धा मी खात नव्हतो. म्हणजे गोट्या खेळणं असेल किंवा काय, जे वाईट वळण जे लागण्यासारखं होतं ते कधीच लागलं नाही. उरलेला सुट्टीचा वेळ असायचा तर मग मळ्यामध्ये जाऊन काम करणं, अशा परिस्थितीत घडत गेलो. मग सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग जास्त असायचा. मग तिथलं मॉनिटर असणं किंवा MCC कॅम्पचा लीडर असणं, हे सगळे मी करायचो तिथे. आणि तसे शिक्षक म्हणजे तुझ्यामध्ये लिडरशिप आहे, तू चांगलं काम करतो, अशी नेहमी कौतुकाची थाप. बाळाचे पाय तेव्हाच पाण्यात दिसत होते. हा, असं. पण तेव्हा आपल्याला माहित नव्हतं की आपण जे करतोय ते योग्य आहे. हा, तर हे करत असताना आणि हा मुलगा मामाच्याकडे शिकायला आहे म्हणून असं जास्त परिचयात होतो. आणि असं पुढे काम चालत राहिलं. पण नंतर 10वी नंतर वाटलं की गाव सोडावं आणि शहराकडे यावं. मग शहराकडे माझी वाटचाल सुरू झाली. तुम्ही आता हे सगळं वर्णन जे केलेलं आहे, म्हणजे श्रमदानातनं शाळा उभी राहिलेली आहे. शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या, हो. आणि ते मनोभावे म्हणजे केलं. हो. किती सालची गोष्ट आहे? मी म्हणजे आता जवळजवळ त्या गोष्टीला 15 वर्ष झाले. 15 वर्ष होऊन गेले. 15 ते 17 वर्षाचा कालखंड गेला. त्यावेळेस दशरथ पाटील महापौर होते. त्या काळात मी 8वीला होतो. त्या काळात सिंहस्थ कुंभमेळा होता. त्या काळात ती शाळा तिकडं सुरुवात झाली. म्हणजे हा मोठा कालखंड. नाशिक पासून विंचुरी दळवी किती अंतर आहे? किती इथून विंचुरी दळवी गाव 25 किलोमीटर आहे. नाशिक पासून 20 किलोमीटर आहे. नाशिक पासून मध्यवर्ती 20 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की नाशिक पासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर एक छोट्याशा खेड्यामध्ये इतक्या आदर्श पद्धतीने शिक्षण दानाचं काम होत होतं. हो. म्हणजे आता सरकारच मराठी शाळा सगळ्या बंदच करून आणि बाकी सगळा जो काही खेळखंडोबा झाला ते माहितीच आहे, त्याच्यात काही टिकट भाग आहे. पण ज्या शाळा अशा पद्धतीने उभ्या राहिल्यात त्या शाळेचे विद्यार्थी देखील कसे तयार झालेत. म्हणजे अजून ते ग्रामविकासामध्ये शाळेचं योगदान किती महत्वाचं असतं असं आपल्याला गोकुळ सरांकडे पाहून नक्कीच वाटेल. आणि व्यक्तिगत शिक्षक जे असायचे व्यक्तिगत लक्ष घालायचे. म्हणजे त्यांची परिस्थिती अशी होती की 10-20 रुपये खर्च करणं त्यांसाठी खूप मुश्किल होतं. गावातील लोक चहा पाजणं असेल, असे येताना वगैरे चहा पाजणं असेल, जेवणाला बोलवणं असेल, आणि ते जात जायचे. हे करत असताना
अक्षरशः परिस्थिती अशी होती गावातली, झेडपीच्या शाळेमध्ये शिक्षकांना पगार चांगला होता, पण मुलं शिकत नव्हते. मग त्या शाळेतून काढून मग नंतर झेडपीच्या शाळेतून काढून पालकांनी मुलं त्या शाळेत टाकायला सुरुवात केली, माध्यमिक विद्यालयामध्ये. शिक्षकांचे परिश्रम इतके होते, कोणत्याही प्रकारचे फी न घेता. तेव्हा महिन्याभराचे 20 रुपये घ्यायचे फक्त. आणि महिनाभर ते सकाळी शाळा जर 11ला सुरू होणार असेल तर त्याच्या आधी 2 तास जादा तास घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये अक्षरशः मला वाईट वाटायचं की शाळेमध्ये मुलं, त्या 8वीच्या मुलांना 12 खडी शिकवली जायची, वाचायला शिकवलं जायचं. बापरे, इतकी परिस्थिती वाईट होती. हो, इतका फरक होता. पण शिक्षकांनी खूप परिश्रम घेऊन 100% निकाल लागतो सर त्या शाळेत. शाळा आहे अजून ती? हो, शाळा आहे. आणि त्या शाळेमध्ये कलागुणांना वाव देणं असेल, कुस्ती वगैरे, कुस्तीमध्ये सहभाग घेणं असेल, कबड्डी स्पर्धा वगैरे खूप राबवल्या जायच्या. आणि स्टेज डेअरिंग जी वाढली मला तिथूनच वाढली. एक छोटंसं पथनाट्य बसवलं होतं, गावाने त्याला डोक्यावर घेतलं. त्याच्यात माणिकराव कोकाटे जे आहे त्यावेळेस आमदार होते, त्यावेळेस त्यांनी आम्हाला बक्षीस पण दिलेलं होतं. किती दिलं त्यांनी माहिती, पण आमच्या कार्यक्रमाला बक्षीस दिलेलं. गावातून बी 100-200 रुपये असे भेटले. त्यावेळेस तो माझा कॉन्फिडन्स, स्टेज लेवल वाढली. आणि ते मित्रमित्रांनी आम्ही मिळून एक मंडनचं लग्न, मग असं एक कॉमेडी नाटक बसवलं होतं. आणि त्याला गाववाले चिडवायला लागले आम्हाला. म्हणजे त्यावेळेस चिडवलं आम्हाला वाईट वाटायचं, पण आता कळालं की ती दाद होती आम्हाला. म्हणजे अक्षरशः गावातून जाताना पण बोलायचे ते. असं तिथून खरी सुरुवात झाली कामाला. 10वीला तुम्ही शहरात आलात? हो. कुठल्या शाळेत? 10वीला आल्यानंतर तर पहिले कन्फ्युजनच जास्त होतं, कारण की सिटी. भगूरचा उल्लेख केला तर म्हणजे आपलं चुंचाळ, विंचू, दळवी आणि भगूर, हो, हा त्रिकोण कसा, म्हणजे भगूरला कसे काय गेले होते? तिथे गावामध्ये सर शिक्षणाची जास्त सोय नव्हती. म्हणजे माझ्या मामांचं गाव ना, विंचुरी दळवी. हा, पण मग तिथले पंचक्रोशीतले जेवढे वडगाव, त्याच्यानंतर विंचुरी झालं, पांडुर्ली झालं, आगस्किंड, बेलू, लवित, ह्या गावातले जे आहे त्याचा सेंटर पॉईंट भगूर येतो. आणि भगूरमध्येच कॉलेजचं शिक्षण, तालुका सिन्नर येतो. हो. त्याच्यानंतर इकडं नाशिकमध्ये आल्यानंतर पहिले तर सिग्नल माहिती नव्हता, रोड माहिती नव्हते, काहीच माहिती नव्हतं. भीतीयुक्त वातावरण होतं माझ्यामध्ये. तर नाशिकमध्ये फिरत असताना मी डायरी घेऊन फिरायचो. म्हणजे अक्षरशः सर्कल कोणता आहे तर तुम्ही लिहून घ्यायचो. या सर्कल, जसं जयान सर्कल आहे, मग इथं जयान सर्कल लागतो, मग पुढे अशी सुरुवात झाली. पण कामाची गोडी मला, म्हणजे 10वी पास होऊन आल्यानंतर लगेचच मी दूध वाटायचं काम सुरू केलं. नाही, मग काहीतरी मित्र माझा होता, सुनील नाव आहे त्याचं, तर त्याच्याबरोबर घरचे त्याच्याकडे बघून सांगायचे की तू काहीतरी काम कर. मग त्यावेळेस मी म्हटलं की आता घरी बसलं बी योग्य नाही. म्हणजे जमीन जागा होते आमच्याकडं, पण मग ते तेव्हा विकल्यामुळे त्याच्यानंतर आम्ही खूप असं डबगायला आला आमचं. मग हे काम करणं आमच्यासाठी खूप गरजेचं होतं. तर मग शिक्षण घेत असताना, हो, मी म्हणजे जसं 10वी पासून इथं आलेलो आहे, तर ते आल्यानंतर तर आतापर्यंत मी कामच करतोय. हा, काम करता करता शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे इथं आल्यानंतर दूध वाटायचं काम केलं, त्याच्यानंतर कुरिअरचं काम केलं. आणि दूध वाटायचं काम केल्यानंतर ते सुट्ट्यांच्या दिवसामध्ये दूध वाटायचं. दत्त गोदावरी डेअरी आहे वसंत मार्केटला, हा, तिथे राळकर म्हणून आहेत, त्यांची दत्त गोदावरी डेअरी आहे. त्या डेअरीमध्ये मी काम केलेलं होतं. आणि 60-70 लिटर दूध मी कॉलेज रोडला वगैरे वाटायचो. पहिले मग एरिया माहीत व्हायला 10 दिवस गेले. नंतर मग तेव्हा मला ते 60-70 रुपये दिवसाचे भेटायचे. रतिबाचं दूध असायचं? हा, रतिबाचं दूध. डॉक्टर्स वगैरे ते सगळे आहेत, त्यांचे ते दूध असायचे, ते वाटप करायचे. नंतर मग BYK कॉलेज खूप चांगलं आहे आणि तिथे ॲडमिशन घ्या असं एक दोघांकडून कळालं. मग कॉमर्सला मी तिथे ॲडमिशन घेतलं. आणि त्याच्यानंतर मग सकाळी क्लास करणे, नंतर कॉलेजला जाणे. कॉलेजला गेल्यानंतर ड्रेस चेंज करायचा, लगेच ऑफिस बॉयचं काम करायचं मी. शार्दूल असोसिएट म्हणून एक नाशिकमध्ये आर्किटेक्ट आहे, त्यांच्याकडे मी ऑफिस बॉयचं काम करायचो. मग ते 7 वाजेपर्यंत करायचो आणि सायंकाळी घरी 9-10 वाजेपर्यंत. असा माझा दिवसाचा दिनक्रम चालायचा. हा, कॉलेज 12 वाजेपर्यंत झाल्यानंतर, हो, तेव्हा ब्लॅकलिस्टमध्ये नाव पण लागायचं. पण मी सर लेटर वगैरे जोडून त्यांना ते कळवलं की मी काम करतो, काम करणं केल्याशिवाय मला पर्याय नाही. ब्लॅकलिस्टमध्ये का बरं? पहिले 2 लेक्चर माझे होत नव्हते, मिस व्हायचे. असं. मग ग्रॅज्युएशन BYK मध्येच केलं. हो हो. मला असं म्हणजे माहिती आहे तुमच्या ऐकून की समाजकार्य आणि तुमचा काही संबंध नव्हता. हो हो. म्हणजे सोशल वर्क कशाला म्हणतात? बरोबर. मेथीच्या भाजीबरोबर खातात, खरं, मटणाबरोबर खातात, खरंय, हेही माहिती नव्हतं. पण काहीतरी तुम्हाला एक झाक आली का समाजकार्य जरा समजून घेतलं पाहिजे. हो हो हो. मग समाजकार्य शिकायचं, मग काय करायचं तर मी MSW करायचं असं काहीतरी ऐकलंय मी. हो, ते सांगा ना किस्सा तो किस्सा असा आहे सर. म्हणजे आता कोणी असो त्या वयामधून जात असताना नवरात्र उत्सव करणं, गणपती उत्सव करणं, हे म्हणजे समाजकार्य. ही पहिली माझी तेव्हा ते बिंबवलं गेलेलं होतं. मग ते राजकारणी लोकांचं, जसं विलासांना शिंदेचा वाढदिवस असला तर रक्तदान शिबिर ठेवणं, एखाद्या कोणाचा नेते असला तर त्यांच्या कार्यक्रमाला आरोग्य तपासणी शिबिर ठेवणं,
नवरात्र उत्सव आला तर मग नवरात्र उत्सव समोर जे गार्डन आहे तिथं नवरात्र उत्सव भरवणं आणि गणपती उत्सव आला तर गणपती उत्सव साजरा करणं, मग त्याच्यात विविध छोटे मोठे कार्यक्रम घेणं, हे म्हणजे खूप मोठं समाजकार्य संकल्पना तयार झालेली होती. ती संकल्पना आणि काही डोक्यात अजून पण आहे बरं का. हो, व ती गेली. मग खरं समाजकार्य काय, तर माझा मित्र आहे गोरख भवर, तो असंच कॉलेजला जात असताना म्हणे तू खूप सामाजिक काम करतो. त्याच्या डोक्यात बी सामाजिक काम म्हणजे तेच हे गणपती उत्सव नवरात्र उत्सव करणं असा. तर मग तो म्हणे पण मी त्याच्यानंतर अजूनपर्यंत म्हणजे 100% ती संकल्पना क्लिअर नाही झाली. समाजकार्य हे काही इतकं छोटं नाही, पण कळायला लागलं की आपण काय करतो आणि समाजकार्य नेमकं काय आणि ते कसं केलं जातं. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही जसं बोलले की कशावर खाल्लं जातं ते, तर ते आम्हाला खरं ते कॉलेजला गेल्यानंतर कळालं की ऍक्च्युली सोशल वर्क म्हणजे काय. स्पेशल विषय कुठला घेतला होता? माझा ट्रायबल अँड एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट म्हणजे दोघांचा फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर. बरं, अशी खरी सुरुवात झाली. तिथं देशमुख सर होते. देशमुख सर, त्यांचे काहीतरी गमती तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आम्हाला. देशमुख सरांच्या आणि दीपक बी सांगेल काही जमते. दोघं कोणी बोला दोघांपैकी. आता दोघांनी बॅटिंग करायची. कॉलेजचे खूप सारे म्हणजे काय असं म्हणजे कसं की देशमुख सर हा एक इनिटिव्ह माणूस आहे. बरोबर. कुठल्या पण अँगलने त्यांना कधी पाहिलं विलास देशमुख सरांना, ते मित्र आहेत आमचे चांगले, बरोबर पण आहेत. चळवळीतून आलेला माणूस आहे आणि स्वस्त न बसणारा माणूस आहे. बरोबर. आता तर मोठे उद्योग पण आहेत ते, पण स्टाईल त्याची तीच आहे. पण मी असं बघितलं आहे की आता नाशिकचं जे MAPचं जे MAW कॉलेज आहे, समाजकार्य महाविद्यालय, त्या विद्यार्थी जे टिकून आहेत आणि समरसून तिथं शिक्षण घेतात, त्याचं मुख्य कारण आणि कारणापैकी एक कारण विलास देशमुख सर आहे. म्हणजे सर अनुभव असा आहे सरांचा, म्हणजे देशमुख सर काय आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे आणि चांगल्या प्रकारे जाणता. आता दीपक बी बराचसा प्रवास करत असतो, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणं वगैरे आणि सामाजिक काम युवाच्या माध्यमातून चालू असतं. म्हणजे तिथे गेल्यानंतर नाशिकचं कॉलेज नाही कोणी म्हणत देशमुख सरांचं कॉलेज तुम्ही तिथले विद्यार्थी का, असं मी प्रत्यक्षात अनुभव घेतलाय. आणि बरेच जण म्हणतात देशमुख सरांच्या कॉलेजचे का, म्हणलं हो देशमुख सरांच्या कॉलेजचे. म्हणजे त्या सरांनी जी छाप निर्माण केली आहे, म्हणजे MVPचं कॉलेज आहे ते, पण मग सगळ्यात जास्त जर विद्यार्थी कोणाचे तर देशमुख सरांच्या कॉलेजचे का तुम्ही, तर असं संबोधलं जातं. हो, क्या बात आहे. आता BYK कॉलेज पर्यंत टिपिकल तुम्ही शिक्षण घेतलं बरोबर, कॉमर्सचं, त्याच्यात एक सिलेबस आमका झमका असतं. हो. इथं एका मित्रांनी भवारने तुम्हाला सांगितलं, तुमच्या मित्रांनी काय कॉलेज सोशल वर्क कॉलेज आहे, डोक्यात आपले कन्सेप्ट असते का इथं हे असेल, तर ते मॅच झालं का काय सर. काय झालं ती म्हणजे प्रत्येकाच्या युवक वर्गामध्ये असतं 10वी पास झाल्यानंतर खूप सारं कन्फ्युजन असतं. नक्कीच करिअर काय निवडायचं कसं निवडायचं हे आपण दुसऱ्याच्या गाईडने चालतो. मुलं इतकं बी म्हणजे त्यांचा डेव्हलपमेंट इतकी झालेली नसती का ती विचार नाही करू शकत की आपण कशात करिअर करू शकतो. म्हणजे आता जरी विचारायचं ठरवलं तर तुम्ही माझ्यामधले गुण आणि अवगुण सांगू शकतात, पण मी व्यक्तिगत सांगू शकत नाही. जोपर्यंत दुसरा कोणी सांगत नाही तोपर्यंत आपण ते ऍक्सेप्ट करत नाही. तर तिथं असतानाच कन्फ्युजन माझं खूप सारं झालेलं की आपण आता कुठे जायला हवं. बरंच 1 वर्ष वाया बी गेलं माझं तिथे. मी 1 वर्ष पुण्याला परत गेलेलो की या शिक्षणामध्ये काही रस नाही, तर आपण दुसऱ्या शहरात जाऊया आणि तिथं काहीतरी स्वतःचा विकास करूया. स्टार्टिंगला 1 वर्षाचा गॅप होता. तो म्हणजे तो थोडासा असा डिप्रेशन म्हणा किंवा काहीतरी करण्याची उमेद होती, घरच्यापासून लांब जाऊन आपण काहीतरी करायला हवं. कारण की प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी करायला हवं, पण काय करायला हवं, तर आईवडील कमी शिकलेले. सांगायचं म्हणजे असं झालं की माझ्या वडिलांनी अजून माझी बालवाडी पण बघितलेली नाही, माध्यमिक शाळा बघितली नाही, बगूरची पण शाळा बघितलेली नाही, आणि माझं कॉलेज पण बघितलं नाही, माझं सोशल वर्कचं कॉलेज पण बघितलं नाही, आणि अजून त्या ऑफिसमध्ये इथं पाय पण दिलेलं नाही. दीपक आहे इथे म्हणजे असे बाहेर जातात, काय चाललंय त्यांना काम काय माहिती नाही, पण तो काहीतरी सामाजिक काम करतो. अशा साऱ्या गोष्टी आहेत. त्यापैकी पुण्याला काय गेलं तुम्ही, पुण्याच का सर, म्हणजे पुण्याला जायचं कारण असं की म्हणजे आपण काय करू शकतो, उत्पन्नाचं साधन काय. बऱ्यापैकी कॉमर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर 2 वर्ष गेलेले होते, 12वी झालेली, FY SY ला ऍडमिशन SY झालेलं, आणि कुठेतरी आलं की आता जॉब भेटणं गरजेचं आहे. मग कुठेतरी हातपाय मारायचे, कारण की पेपर वाटण्यापासून दूध वाटण्यापासून कुरिअरचे कामं केलेले, प्रोफेशनल कुरिअर म्हणून. पण कुठेतरी असं सर एक जी म्हणता ना ते पिक्चरमध्ये किक भेटत नव्हती, आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण व्यवसायाची पहिल्यापासून मला आवड होती, काहीतरी व्यवसाय आपण करायला हवा. पण मग असं वाटलं की आपण पुण्याला जाऊया, तिकडं थोडेसे आपण आपले कौशल्य आजमावूया, आणि कुठेतरी पुण्यातून आपल्याला काहीतरी वाटचाल मिळेल
पुढे काम करण्याची. म्हणून मी 1 वर्ष पुण्याला गेलो. पण तिथं मी CA कडे काम करायचो, हे करायचो. पण मग ते करत असताना तिथं काही सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही. मग रिटर्न आलो. घरच्यांनी एक टोमणा पण दिला, झाली का तुझी हौस आता, आणि म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग तेच नम्रतेने खाणं घरामध्ये आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करणं. मग पुढे परत वाटचाल मी माझ्या शिक्षणाची सुरू केली. मग इकडे MSW परत MSW. हो. किती फायदा तुम्हाला झाला MSWचा? सांगायचं जर झालं सर तर म्हणजे मी जर एक टिपिकल शिक्षण जर करत बसलो असतो, मग ते ठीक आहे कॉमर्स आहे म्हणून कॉमर्स, मास्टर डिग्री वगैरे, तर त्यातून इतकं काही सॅटिस्फॅक्शन भेटलं नसतं. आणि जो व्ह्यू आहे आपला काम करण्याचा, म्हणजे कॉमर्सचा विद्यार्थी आहे तो फक्त तितकाच विचार करू शकतो की मी ICWA करतो, CA करतो, CS करतो आणि याच्यातून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचं ऑफिस टाकतो आणि माझा बिझनेस एक्सपांड करतो. पण याच्या व्यतिरिक्त जी वेगळी संकल्पना म्हणजे जगण्याला आणि पुढे आपला जो व्ह्यू जो आहे तो पुढे चांगला कंटिन्यू करण्यासाठी आणि पुढे काम आपलं मोठं उभं करण्यासाठी जर स्वप्न जर बघायचे असेल तर ही जी डिग्री आहे ती घ्यायला हवी. म्हणजे उदाहरण असं द्यायचं झालं का सर, MSW ला ऍडमिशन घेणारे जे विद्यार्थी आहेत ते फक्त पोटाची भूक भागवण्यासाठी येतात असं शिक्षकांचं काही म्हणणं आहे. त्याच्यात माझं पण काही म्हणणं आहे. आणि त्याच्यापैकी बराचसा असंतोष निर्माण झालेला आहे आता की MSWचं शिक्षण घेतलं काम भेटत नाही. पण ते डिग्री घेतल्यानंतर आहे ना सर, माझा कॉन्फिडन्स इतका वाढला की आपण लोकांना काम दिलं पाहिजे. आणि ते काम देत असताना रिसर्च बेस्ड जे काम केलं जातं, तर ग्राउंड लेवलला काम जेव्हा आपण उभं करतो ते एक ना एक दिवस त्याचा वटवृक्ष होतो. पण तितका सस्टेन आणि स्टेबल राहणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. मग ते व्यक्तिगत आयुष्यात असो किंवा मग संस्था म्हणून आपण काम करत असताना असो. गोकुळ सरांनी अतिशय महत्वाची टीप दिलेली आहे, म्हणजे की म्हणजे शिक्षण घ्यायचं तर कशासाठी घ्यायचं, त्याचा बेस जर आपला पक्का नसला तर काय काय जांगडे गुत्ता होऊ शकतो आयुष्यामध्ये. त्याचं खूप सुंदर म्हणजे खूप गंभीरपणे त्यांनी मांडलेलं आहे की MSWच्या माध्यमातून एक विजन तयार होतं माणसाचं जगण्याचं. जे कोणी म्हणजे निराश होऊन MSWचं शिक्षण घेत असेल जे विद्यार्थी, हो आहेच ना सर. आता खूप मोठा विषय निर्माण झालेला आहे तो. खरं तर आता उलट पक्षी झालेले, आता CSR लागू झाल्यानंतर MSW खूप मोठा भाव आलेला आहे. हो. कारण कंपल्सरी आता केलेलं MSWचं. दीपक तू सांग ना तुझं पण. आता नाही बोला तुझं काय हरकत नाही. खरं तर माझा हे प्रवास जो आहे तर लहानपणापासून गावी शिक्षण झालं माझं. गाव कुठलं? माझं मालेगाव तालुक्यात झाडी नावाचं गाव आहे. जन्म तिथेच झाला. शिक्षणही 4थी पर्यंत माझं गावात झालं. आणि 4थी पर्यंत शिक्षण घेत असताना मग थोडंसं असं गावाची परिस्थिती अशी होती की थोडंसं शिक्षण शाळेत कमी आणि बाहेर जास्त. आणि तिथे शिक्षक जे होते तर तिथे त्यांच्यावरती आजोबांचा दबदबा होता. आजोबांचा दबदबा होता त्यामुळे कोणी काही असं हे करत नव्हतं. त्यामुळे जरा वेगळंच हे सुरू झालं. मग घरच्यांनी बघितलं की गावात जर राहिला तर हा शिकणार नाही, शिक्षण सुटेल मध्येच. मग तिथून गावातून काढलं आणि मावशींच्या गावी शिकायला पाठवलं मेशीला. त्यामध्ये देवळा तालुक्यात ते गाव आहे. आणि मग तिथे माझं 5वी ते 10वीचं शिक्षण मावशींकडे झालं. तिथं एकत्र कुटुंब, भावंड म्हणजे 3 बहिणी 1 भाऊ, मावस भाऊ आणि काका मावशी, आजी आजोबा असं ते एकत्र कुटुंब. आणि त्यामुळे मग तिथं गेल्यामुळे थोडं मित्र परिवार किंवा नवीन कुटुंब म्हटल्यानंतर आणि लहान वय आणि घरच्यांनी जसं टाकलं म्हणजे दाखला जसा केला, ॲडमिशन जसं केलं, जूनमध्ये आपलं ॲडमिशनची प्रक्रिया होऊन जाते. जूनमध्ये ॲडमिशन केल्यानंतर डायरेक्ट दिवाळीच्या जेव्हा सुट्ट्या लागतात त्याच वेळेस ते घ्यायला आले. मध्यंतरी बघायला पण आले नाही. शाळेत जातो, जर बघायला गेले तर हा परत ते शिक्षण बंद होईल की काय असं. आणि तेव्हापासून मग ती एक सवय लागली की घरापासून बाहेर जिथे जायचं तिथं कुटुंब करायचं आणि आपलं हे चालू ठेवायचं. पण तिथे ते वातावरण बदलल्यामुळे माझ्यामध्ये पण खूप बदल झाले की एक प्रकारे उन्हाळ इकडे तिकडे फिरणं ते बंद झालं आणि थोडं अभ्यासाकडे, शाळेच्या वेळेस शाळा, घरी आल्यानंतर घरचे कामं असं ते हा तसंच काही प्रकार. त्यामुळे आणि स्वभाव पहिल्यापासूनच असा हे होता. पहिले अगोदर रागीट होता पण नंतर तिकडे गेल्यानंतर तो हळूहळू कमी होत गेला. त्यानंतर 10वी झाल्यानंतर पुन्हा गावी आलो. सावकारवाडीला 11वी आणि 12वी तिथे शिक्षण घेतलं. त्यानंतर FYSY माझं सोयगाव कॉलेजला झालं, मराठा विद्याप्रसारकचं. आणि ते करत असताना FYSY करत असताना मी
कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचं 1 वर्षाचा डिप्लोमा केला. सोबत मोबाईल रिपेअरिंगचं पण शिकलो. आणि त्यातनं मग कॉलेजला फक्त अधूनमधून जाणं आणि इतर वेळेस जॉब करणं. मग मी नांदगावला जॉब केला, स्टेशनचं नांदगाव. येवल्याला जॉब केला 1 वर्षभर. ते करत असताना मोबाईल रिपेअरिंग, कॉम्प्युटर असेंबल, रिपेअरिंगचे कामं असं करत होतो. आणि TYला जसं राऊंड बसतो ना असा की आता TY झाल्यानंतर पुढे काय, तर तिथे आमचे आयरे सर होते. तर ते बोलले की तुम्ही काही करणार नाहीत, कारण तुम्ही इथं कॉलेजलाच काही केलं नाही तर पुढे काय करणार. आणि मग ते थोडंसं असं वाटलं की का काय करणार नाही. ते म्हटले की असं वेगळं शिक्षण आहे, म्हणजे तुम्ही आता रेग्युलर कराल MA वगैरे, आणि ते करता करता सोडून द्याल, कारण पुढे त्यात तुम्हाला माहिती आहे की त्यात जॉब नाही. हां, तर मग ते करता करता सोडून द्याल. पण MSW नावाचं एक शिक्षण आहे, पण तुमच्यापैकी कोणीच करू शकणार नाही ते, कारण ते रेग्युलर जावं लागतं, खूप सारं असं असतं. म्हटलं ठीक आहे, आता हे नवीन काय आहे बघावं तरी. मग विचारलं तर आत्याची मुलगी, तिचं MSW झालेलं होतं, ती नाशिकचीच. मग त्यांना तिच्याकडनं ऐकलं, पण ती पण MSW झाल्यानंतर जॉब वगैरे करत नव्हती. ती म्हणे असं कॉलेज आहे, एकच कॉलेज आहे आणि ते नाशिकला इथे आहे, बाकी आहे तर मग ते बाहेर आहे. म्हटलं ठीक आहे. मग तिथनं पत्ता घेतला आणि इथे आलो, फॉर्म भरला, ते निवड प्रक्रिया झाली आणि शिक्षणाला सुरुवात झाली. पहिले 6 महिने तर आमचे ते विषय समजण्यातच गेले, कारण रेग्युलर शिक्षण आणि इथले हे नवीन विषय. इथं समाज शिकायचा होता, त्यात नवीन प्रकार फील्डवर्कचा, की आठवड्यातनं 2 दिवस तुम्हाला एका संस्थेत जायचं आणि तिथं सर्व बघायचं. इथे खऱ्या अर्थाने माझा टर्निंग पॉईंट MSW ठरला. कारण MSWला आल्यानंतर आपण म्हणतो ना की खूप सारं काय करायचं हे तिथं ध्येय निश्चिती झाली, ब्लूप्रिंट तिथं तयार झालं. आणि त्याच्या आधी MSW येण्याच्या आधी ब्राह्मण खरं आडवा आला, नाही तर मी खऱ्या अर्थाने MSW केला नसतं. ब्राह्मण हा प्रत्येकाचे आयुष्य. माझा कॉम्प्युटरचं दुकान सेटअप करायचं होतं आणि तेव्हा कुटुंबावरती अवलंबून होतो. जागा बघितली, गाळा बघितला, माल गावाकडे सौंदाना एक मार्केट हब आहे जरा, तर तिथे दुकानासाठी गाळा बघितला, सर्व झालं. पुढच्या आठवड्यात त्याचं ओपनिंग करायचं आणि ते ओपनिंग करत असताना मग भांडवल सर्व कुटुंबावरती डिपेंड. मग ओपनिंगला त्याला डिपॉझिट द्यायचं, त्याचं डेकोरेशन करायचं, सामान भरायचं. आणि ते करण्याच्या आधी आई वडील गेले आणि ब्राह्मणाला विचारलं की असा असा मुलगा करतोय आणि त्याला कोणत्या दिवशी ओपनिंग केलेलं चालेल. आणि ब्राह्मणाने सांगितलं की त्याच्या याच्यामध्ये काही व्यवसाय नाही आहे, त्याने दुकान टाकलं तर तो बुडेल, त्याच्यामुळे त्याला काही हे करू देऊ नका. आणि तेव्हापासून राग निर्माण झाला खरं. आजही राज्याभिषेक नाकारला जातोय. हा ते खरं आहे. हा आता थँक्यू म्हणतो ना, कारण ते जर तिथे झालं असतं तर मी इकडे आलोच नसतो, कारण त्यामध्येच सेट झालं असतं. आणि इकडे MSWला आल्यानंतर मग मला खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्र काय असतं, वस्त्यांचे प्रश्न काय, आदिवासी भाग त्यांचे प्रश्न काय असतात, वतीने त्या बामणाचा सत्कार करू, कारण खऱ्या अर्थानं तिथून सोशल याला सुरुवात झाली. हो, तोपर्यंत चळवळ काय असते, संस्था काय असते, काहीच माहित नव्हतं. म्हणजे संस्थात्मक कामाचं अनुभवाचं काही कारणच नव्हतं. श्रोते लक्षात घ्या, दीपक देवरे आणि गोकुळ मेघगे दोघंही मराठा समाजाचे आहेत. आणि तुम्ही जर संघर्ष कधी जर तुम्ही बघत असाल त्यांचा, तर एखाद्या दलितापेक्षा वेळा काही संघर्ष त्या दोघांचा तुम्हाला वेगळा करता येणार नाही. त्याच्यामुळे आता जे काही मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे ना, त्याच्याकडे आपण किती गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. मला या निमित्ताने आपल्याला अपील करायचं वाटतं. गोकुळ, मी तुमच्याकडे येतो. MSW झाल्यानंतर पुढं MSW झाल्यानंतर पुढं सर ही गोष्टच नव्हती माझ्या डोक्यामध्ये, कारण की कॉलेजला असतानापासून माझा व्यवसाय चालू सर. पहिले तो दूध डेअरी चालू केली मी, आणि व्यवसायामध्ये माझा खराच जो कॉन्फिडन्स जो वाढला तो दूध डेअरी चालू केला. म्हणजे मी भाजीपाला विकताना त्याच्यातनं यश आलं. बरेच सारे व्यवसाय करून पाहिले, POPचा व्यवसाय करून बघितला, आणि असे म्हणजे कोणाला तरी बरोबर घेऊन आपण काहीतरी एक व्यवसाय उभा करूया.
पण ते व्यवसायाला कधी असं हे नाही मिळालं. पण मग एक दूध डेअरी चालू केली. दूध डेअरी चालू केल्यानंतर एक 2 लिटरपासून सुरुवात केली आणि 350-400 लिटरपर्यंत दुधाचं सेलिंग व्हायला लागलं. एक फक्त म्हणजे स्वतःच्या माहितीसाठी सांगतो, MEPच्या ज्या समाजकार्य महाविद्यालयाचं दोघांनी वर्णन केलं आणि जो त्यांच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉईंट होता आयुष्याचा त्यांचा, या संघटनेच्या संस्थापक अनिता पगारे ह्या त्या MAW कोर्सच्या पहिल्या बॅचच्या स्टुडंट तर मग ते करत असताना मग तो कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो तर बोलणारे खूप असतात, हसणारे खूप असतात आणि म्हणजे त्याचं खच्चीकरण कसं होईल असा विचार करणारे प्रत्येक वृत्तीचे माणसं हे प्रत्येक समाजात असतात. माणूस हा एकच आहे. पण ते करत असताना मी कुठं खचून नाही गेलो. मी म्हटलं मला आता करायचं तर व्यवसाय तो फिक्स झालेला. पण मी हे काम सतत करत आलो, त्याच्यामुळे त्याचा अनुभव माझ्या पाठीशी होता. मग त्याच्यानंतर मग तो व्यवसायामध्ये थोड्याशा अडचण निर्माण झाला. तो व्यवसाय हँडओव्हर करून दिला आणि मी म्हटलं असा व्यवसाय करूया की ज्याच्यातून मला शिक्षण पण करता येईल. आणि कारण की दूध डेअरीच्या व्यवसायामुळे माझं 1 वर्ष वाया गेलेलं होतं. मग नंतर मी मंडप डेकोरेशनच्या व्यवसायात घुसलो. ते करत असताना मी रेग्युलर जे नवरात्र गणपती करायचो, मग असंच माझ्या लक्षात आलं की मग आपण डेकोरेशनचं काम का करू शकत नाही. जर आपण हायर करतो आपण एखादा मंडपवाला वगैरे तर आपण करूया. मग तो अनुभव थोडा पाठीशी होता माझ्या आणि मी मंडपच्या व्यवसायाला सुरुवात केली. ते करत असताना ती हळूवारपणे झाली आणि त्याचं रूपांतर आता मोठं झालं. म्हणजे कोणतंही कार्ड न वाटतं पण मला रेग्युलर कामं येतात. आणि कॉलेजला असताना पण मी मंडपचं काम करायचो. इव्हन मी माझे मित्र पण सोडत नव्हतो. तर दीपक बॅचवर असं तिथं तर चाल एक मंडप टाकायचं. मंडप टाकून मग आम्ही कॉलेजला गेलेलो आहे सिडकोमध्ये. आणि मित्र पण असे मिळाले की ती कायम सहकार्याची भावना असायची. आणि कॉलेजची फी ओपनवाल्यांना 12 का 14,000 15,000 असायची. पण ती मला कधी काही जास्त वाटली नाही, कारण की सेंड ऑफ पार्टी असू द्या किंवा वेलकम पार्टी असू द्या त्याच्या दोन्ही ऑर्डर कॉलेज मलाच द्यायचं. मी केटरिंगचं काम करायचो. मग माझं जी फी जी आहे ती तशीच तिकडनं ती होऊन जायची, कॉलेजच द्यायचं. आणि छोटासा व्यवसाय करत असलो तरी माझ्या खिशात कंटिन्यू पैसे असायचे. त्याच्यामुळे मला कधी पैशाची चणचण भासली नाही, कारण की मी काम करत असायचो. आणि ते करत असताना मग मला बरेच सारे मित्र भेटले. पण MSW ला येणारे प्रत्येक जण असतो हा एकदम सामान्य आणि गरीब घरातून आलेले मुलं असतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की आदिवासी मुलं वगैरे, तर त्यांना पहिले 2-3 महिने खूप हालाकीचे काढावं लागतात, कारण की हॉस्टेलला नंबर लागत नाही. अशी परिस्थिती मी त्यांची जवळून बघितली. हॉस्टेलला गेल्यानंतर माझे असे काही मित्र होते का मी कधीच डब्बा नेत नव्हतो. तर मग ते अंडे वगैरे काही जर फळं जर असले तर ते माझ्यासाठी घेऊन यायचे, कारण की त्याच्या आधी मी त्यांच्याबरोबर नेहमी असायचो. म्हणजे त्यांच्या खिशात 20 रुपये नसले तर ते आपल्याला जाणवायचं, तर आम्ही 7-8-10 जण जाऊन कंटिन्यू चहा वगैरे प्यायचो. पण कधीच मी कोणाला बिल देऊन दिलं नाही. म्हणजे दीपक बी आहे इथं, चहा आमचा आवडीचा विषय होता आणि चहा करता करता आम्ही असे मित्र जमवले. सोशल वर्कची ताकद काय सर, म्हणजे एक थोडक्यात सांगतो. आम्ही जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेतले तेव्हा दीपक पण होता. दीपक तर एवढं काही खानदेश भागातला येत नाही, तो मालेगाव साईडचा येतो थोडासा. हा, पण आमच्या कॉलेजला 60 विद्यार्थी होते आणि त्याच्यामध्ये ग्रुप तयार झाले. जळगाव वगैरे त्या साईडवरून आलेले मित्र आहेत, त्यांनी त्यांचा ग्रुप तयार करून घेतला. आणि त्यांना असं वाटायचं की आम्ही म्हणजे वेगळे. आणि आदिवासी मुलांमध्ये न्यूनगंडाची भावना होती. म्हणजे मी एकदम जवळून बघितलं. ते आता शहरातला मुलगा असला तर भले त्याचे बूट 200 रुपयाचे असू द्या, पण तो दाखवताना माझे ना 1,500-2 हजाराचे बुट्टे असं दाखवायचा. आणि ते बिचारे गावातून आलेले मुलं त्यांना एकदम निरागस वाटायचं. आणि त्यांनी त्यांचा ग्रुप, बाबा हे आपल्यापासून काहीतरी वेगळे, त्यांचा एक वेगळा ग्रुप, एक स्टँडर्ड वर्ग होता. म्हणजे आम्ही किती ब्रँडेड आहोत हे दाखवणारे असे एक वर्ग होता. मग त्यांनी त्यांचा एक ग्रुप तयार केला. पण त्याच्यामध्ये मी जो आहे तो थोडा वेगळा पडलो. मला ना प्रत्येकामध्ये जायला आवडायचं. म्हणजे मुलींनी त्यांचे गेट केले, पण मी प्रत्येकामध्ये जायचो, मिसळायचो आणि प्रत्येकाला म्हणायचो मी इथलाच आहे, मी काय मदत करू शकतो तुम्हाला तर सांगा, मला ऐन वेळेवर गरज पडली तर मी मदत करेल. त्याच्यामध्ये चांगला किरण गोरे म्हणून परिचयाचा असेल कल्याणीच्या, म्हणजे अनिता मॅडम बरोबर तो पण असायचा. म्हणजे आम्ही बरोबरच असायचो. एकदम हालाकीच्या परिस्थितीला त्याचं ते गाव आहे आणि तो एकदम हालाकीच्या परिस्थितीला होता आणि त्याचा काही हॉस्टेलला नंबर लागला नाही समाज कल्याणच्या. मग मित्र कसे जोडत गेले, पण मी प्रत्येकाच्या बेंचवर जाऊन बसायचो, बोलायचो. इतका रिस्पॉन्स काही भेटत नव्हता. पण अचानक रात्री त्याचा 8-9च्या आसपास फोन आला. ते 3 मित्र होते आणि ते मित्र असताना त्यांचा फोन आला, गोकुळ किरण बोलतोय. म्हणलं कोण? किरण गोरे, आताच नवीन ऍडमिशन घेतलं. म्हणलं बोल ना भाऊ. आता तेव्हा परिस्थिती माझी अशी होती की मी काय आर्थिकदृष्ट्या इतका सक्षम नव्हतो. पण मग त्यांनी सांगितलं का अजून हॉस्टेलला मी फोन केला आम्ही, पण वॉर्डननी सांगितलं की तुमचा काय नंबर अजून लागले नाही, लिस्ट आलेली नाही, तर आम्ही तुम्हाला काही प्रवेश देऊ शकत नाही.
सध्या आमचे राहायचे आणि काहीच व्यवस्था नाही. म्हटलं मग ठीक आहे, मी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता ठीक आहे तुम्ही तिकडनं बस धरा आणि इथं या, मी तुम्हाला घ्यायला येतो. त्यांना बोलून घेतलं, माझ्याकडे रूम नाही, काहीच नाही. आईला सांगितलं. आणि हे सामाजिक काम करत असताना घरच्यांचा जो आधार जो असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो. जरी आपल्या घरच्यांना सामाजिक कार्य काही इतकं काही माहीत नसेल, पण मुलगा जे करतोय ते एकदम चांगलं करतोय ना, ही एक भावना आणि आधार आईवडिलांचा नेहमी बरोबर असतो. मग आईला सांगितलं की असे मित्र आहे. मग आईने एक पातेलं काढून दिलं, ताटल्या काढून दिल्या, एक तांब्या दिला, एक बादली दिली. आणि आमचं एक इथं चाळीसारखं घर आहे. त्याला म्हणलं अरे मातीचं रूम आहे, चालेल का? म्हणे सध्या निवारा आमच्यासाठी खूप गरजेचं आहे, तू जे देशील त्या घरात आम्ही राहू. आणि एकदम मोठी म्हणजे घर होतं पण मातीचं होतं, दरवाजा एकदम साधा सुद्धा. त्यांनी तिथं 1-2 महिने काढले. मग तो आला, मग मला लगेच म्हटलं माझ्याकडे पैसे नाही, मी देईल डिपॉझिट वगैरे नंतर, पण आता मला मित्रांना राहायची व्यवस्था करायची. बल्ब आणला, लावला आणि घरच्यांनी पहिल्या दिवशी जेवण वगैरे बनवून दिलं, चटई वगैरे घरूनच सगळं घरून नेलं आणि त्यांची राहायची व्यवस्था त्या दिवसाची केली. मग ती जी मैत्री एकदम घट्ट निर्माण झाली, कारण त्यावेळेस त्याला जी गरज होती ती मी पूर्ण केली. पण माझ्या मनामध्ये एक मैत्रित्वाचा भाव निर्माण झाला, ती एकदम आमची मैत्री घट्ट होत गेली. मग असं मी एका मित्राबरोबर जोडत गेलो. मग असं जोडत असताना आमचा जो व्हिलेज कॅम्प झाला, हे गटातटाचं कॉलेजमध्ये चालू होतं. कुठंतरी हे मोडीत निघायला हवं नाही का? पण मग हे मोडीत निघायला हवं तर कसं निघायला पाहिजे, तर व्हिलेज कॅम्प ऑर्गनाईज केला. पहिले तर स्टडी टूर नावाचं एक कन्सेप्ट असते ती कॉलेजमध्ये. तुम्ही प्रत्येक संस्थेला जा, एखाद्या शहरात जा, तिथे वेगवेगळ्या संस्थांना व्हिजिट करा, ती संस्था कशी काम करते. आणि 10-15 मिनिटात आपण ते करून लगेच संस्था समजत नाही आपल्याला. आज जरी मला सरांना समजून घ्यायचं असेल, कल्याणीला त्यांना समजून घ्यायचं असेल, तर मी ओळखतोय. 5-6 वर्षापासून मी जवळून जाणतोय. आणि अनिता मॅडमनी पण मला 3-4 वर्षापासून मी त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. पहिले मी तर फील्ड वर्कलाच त्यांच्याकडे होतो, विश्वास ठाकूर सरांकडे जेव्हा होत्या. हां. आणि मग मॅडमचा प्रभाव माझ्यावर जास्त पडला, कारण की त्यांचा ॲटिट्यूड वगैरे जो होता तो एकदम वेगळा होता. पहिल्यांदा मला वेगळं वाटायचं. आणि त्यांचं राहणीमान एकदम डॅशिंग असं, म्हणजे मी स्त्री आहे का पुरुष आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण मी पुरुषाप्रमाणे जगू शकते म्हणजे. आणि त्यांचा ॲटिट्यूड मला लय आवडायला लागला. पण तो कधी निर्माण होईल, तुमच्याकडे काहीतरी नॉलेज असायला हवं. म्हणजे एखादा XYZ काम करणारा माणूस आहे सर, म्हणजे तो सायकल रिपेअर करणारा असू दे किंवा गाडी रिपेअर करणारा, तो त्याच्यातला प्रारंगत आहे, म्हणजे तो बाप झालेला आहे त्या कामामध्ये. मग मला ते मॅडम मध्ये कुठेतरी जाणलं की मॅडम या सामाजिक कामामधले काहीतरी एकदम नाविन्यपूर्ण अभ्यासू वृत्ती त्यांची, तर ते शिकायला पाहिजे. आणि मी दीपकला नेहमी म्हणायचो, या मॅडमच्या सान्निध्यामध्ये जसं कोण होतं त्या 2-3 जणी होत्या, पूनम होती, ह्या होत्या. म्हणलं या मुली यार यांनी खरंच मॅडम कडून शिकायला हवं. ही चर्चा दीपक बरोबर व्हायची. म्हणलं म्हणलं आपलं भाग्य नाही म्हटलं की आपल्याला असा अभ्यासू माणूस नेहमी आपल्या सतत जवळ नाहीये. मग कारण की जे संस्था चालवत असताना असे लोक आयुष्यात भेटणं खूपच गरजेचं आहे. नाही तर तुमची संस्था आहे ना फक्त एक आहे ना बैलकाम करत राहील. जे स्किल वर्क आणि जे पुढे जाण्यासाठी जे लागतं त्याच्यासाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहे. आणि मी याला नेहमी म्हणायचो, मॅडम रिपोर्ट कशी लिहून घेता त्यांच्याकडून, कोणते शब्द कसे वापरायचे, वाक्य कसं तयार करायचं, म्हणजे एखादी न्यूज कशी तयार करायची किंवा एखादा कार्यक्रम आहे त्याचं प्लॅनिंग कसं करायचं. आणि ते यशस्वीपणे पार पाडलं. आणि त्यांनी यशस्वीने सामाजिक अभियान जे चालू होतं तेव्हा मी मॅडम बरोबर जोडला गेलो. म्हणजे अक्षरशः विश्वास ठाकूर सरांनी जर मध्ये एंट्री जर केली, सगळे उठून म्हणजे सलाम साहेब करताना तसे उभे राहायचे, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून सर. पण एकमेव व्यक्ती अशी होती बसलेलीच राहायची, हा तसं मी तुला ओळखतच नाही. आणि त्यांना सेपरेट असं टेबल आणि खुर्ची. आणि मी मग नंतर मी उठायचंच बंद करून टाकलं. म्हटलं मॅडम नाही उठत तर मी का नाही. तेव्हा रणजित पवार सर होते, त्यांच्याबरोबर नगरचे आपले निलेश सर होते, हा ते होते. आणि मी त्यांच्या अंडरखाली काम करायचो आणि ते चालू होतं. आणि हे करत असताना मी पाहिजे म्हणलं हा ॲटिट्यूड म्हणजे काहीतरी वेगळं आहे. आणि हे चर्चा मी करायचो दीपक बरोबर. म्हटलं मॅडमचं एक व्याख्यान वगैरे ठेवूया आपण. आणि ते कॉलेजला मी ऑर्गनाईज पण केलं आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी खूप त्यांना हे केलं. आणि मग मॅडमकडून एक गोष्ट शिकायला लागलो. मॅडम सांगायची हे करू नये ते करू नये. आणि त्यांचा सामाजिक जो दृष्टिकोन होता ना ते चर्चा करत राहायचे सतत. म्हणजे आत्ताच्या कंडिशनला ती चर्चा कमी होते, त्यांचं सामाजिक विषयावर जास्त चर्चा राहायची. असा विषय झाला, या संदर्भात तुमचं काय मत आहे, आपण काय करायला पाहिजे, याचं कसं चुकतंय त्याचं काय. ह्या चर्चा सतत होणं गरजेचं आहे जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असतो. या गोष्टीचा मला बऱ्यापैकी तिथून अनुभव प्राप्त झाला. संस्था काढण्याचा निर्णय कधी घेतला तुम्ही? संस्था काढण्याचा निर्णय म्हणजे प्रत्येकजण सर जॉब हे झाल्यानंतर जॉब करणं हा त्यांचा सगळ्यात पहिला मोटिव्ह होता.
आणि माझा तसा काही मोटिव्ह नव्हता. माझं एकच होतं की आपण मित्र मिळून काहीतरी एक वेगळं उभं करूया नाशिकमध्ये. आणि हे करत असताना बऱ्याच साऱ्या मॅडमनी मला एक लिस्ट दिलेली होती का गोकुळ ये जा, तुझ्याकडे गाडी आहे आणि तू काहीच नाही करायचं. मॅडमनी माझा इंटरेस्ट समजून घेतला की याला एका जागेवर बसून काम करता येत नाही. म्हणजे जर मला सांगितलं का तू इथं 3 तास बस आणि हे काम कर, नाही होणार माझ्याच्याने. हा चंचल आहे, हा इकडं तिकडं फिरल, याला जे बाहेरचं आउटडोअरचं काम आहे ते जास्त आवडतं. मॅडमनी मला लिस्ट दिली सगळ्या संस्थांची आणि 120 काहीतरी संस्था होत्या त्या. आणि जा तू नाशिकमध्ये या सगळ्या संस्थांना व्हिजिट कर, किती चालू आहे काय त्याची अपडेट घे. मग मॅडमनी कुठून आणली लिस्ट ती माहिती नाही, ऑनलाईन मिळाली किंवा धर्मादाय कार्यालयातून मिळाली. मग ती लिस्ट घेऊन मी फिरत राहिलो. मग ती फिरल्यानंतर मी या संस्थेत जाय, संस्थाच बंद, तिथं वेगळंच कोणीतरी राहायला आलेलं. बरेच सारे संस्था त्या राजकीय संस्था होत्या. हा आम्ही चालवतो, आम्ही आमचं चालतं असं असं काम. त्यांचं ते नवरात्र गणपतीचंच असेच कामं चालायचे. सिजनेबल कामं जे म्हणतो ते सिजनेबल संस्था होत्या काही आणि काही संस्था तिथं होत्या आणि जागेवर त्या ॲड्रेसवर संस्थाच नव्हती. आणि मॅडमला मी सगळं रिपोर्टिंग केलं, सगळं दाखवलं. मग एकंदरीत माझ्या लक्षात आलं की ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या संस्था नाही आहेत. मॅडमला एकंदरीत मॅडमने अभ्यास करत होत्या, म्हणजे मॅडमच्या डोक्यात काहीतरी होतं. पण मी त्या मॅडम होत्या, मी त्यांचा विद्यार्थी होतो म्हणून मी इतके काही प्रश्न नाही करू शकलो मॅडम बरोबर. असे पुढे सतत मग त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या आणि ते मी मित्रांबरोबर शेअर करायचो. हे करत असताना मग आपण मित्र गोळा करूया जवळचे, म्हणजे संस्था चढ उतार खूप आले संस्था उभी करत असताना. पण मग दीपक बरोबर होता आणि दीपक बरोबर असताना मग आपण एक संस्था उभी करूया ही संकल्पनेतून आम्ही दीपक झाला, मी झालो. त्याच्यानंतर मी विचार केला, म्हणजे बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. तो आमच्या डोक्यात असाच यायला लागला की जेव्हा आपण संस्था उभी करतो तर मग एकाच जातीचे माणसं नसावेत. हे आमच्या डोक्यात तयार झाले सर, आम्हाला माहिती नाही. वेगवेगळ्या जातीचे असायला हवेत. त्याच्यात मग आपण जेव्हा संस्थेत काम करतो तर मग नुसते पुरुषांची संस्था नसावी, त्याच्यात महिलांचा सहभाग असायला हवा. मग महिला किती पाहिजे तर 2-3 महिला असणं गरजेचं आहे. मग आम्ही सतत चर्चा करायला लागलो. हे करत असताना सगळे सोशल वर्क करणारेच पाहिजे का? तर मग आम्ही विचार केला का नाही, काहीतरी वेगळ्या क्षेत्रात काम करणारे, जसं डॉक्टरकी क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे माणसं असायला हवेत. वकिली क्षेत्रात काय कायद्याचं ज्ञान असलेले माणसं असायला हवेत. त्याच्यानंतर कुणीतरी काहीतरी एखाद्या गोष्टीत प्रारंभ येते ती संस्थेमध्ये काम करणारे असायला हवेत. मग वेगवेगळे आमच्या डोक्यात विचारायचं, म्हणजे अनिता मॅडमला घ्यावा की नाही. मग म्हटलं त्यांच्या मागे इतका व्याप आहे तर ते त्यांना आपण किती वेळेस आपण म्हणजे ते त्यांनी म्हणजे ते सरळ नाहीच बोलले असते मला असं वाटतं, कारण त्यांच्याकडे खूप कामाचा व्याप होता. मग सहकार्य करूया तुम्हाला. मग आम्ही असं विचार करत करत एका स्टेजला पोहोचलो, सगळ्या मित्रांबरोबर चर्चा केली. पण मग हे करत असताना आपल्याला नॉलेज काय, जेव्हा आपण एखादं काम उभं करतो किंवा कामाला सुरुवात करतो त्याच्याकडे आपल्याकडे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ते फक्त आमच्याकडे डिग्री होती. पण संस्था ॲक्च्युली काम कशी करते, प्रत्यक्षात काम कशी करते, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं आणि थेरॉटिकल नॉलेज वेगळं. थेरॉटिकल झालेलं होतं पण प्रॅक्टिकल काहीच नव्हतं. म्हटलं आपण संस्थेत कुठेतरी काम करूया. मग दीपकने एका संस्थेत सेवा संस्थेत राणा सरांबरोबर काम करून त्याच्या कामाची सुरुवात केली आणि मी दिल्लीची एनजीओ दृष्टी फाउंडेशन म्हणून त्याच्यात कामाला सुरुवात केली. मग त्या संस्थेत वेगवेगळे अनुभव आले मला. तर नेहमी वाटायचं महाराष्ट्रामध्ये असलेले कामं बाहेरच्या संस्थांना का भेटतात, म्हणजे आपल्यामध्ये तसं काही तेढ निर्माण नाही करायचं संस्थांमध्ये. पण मग बऱ्याच साऱ्या संस्था मी अभ्यास केला सर मार्केटिंगसाठी जास्त हे करतात. म्हणजे आता एखादं प्रोडक्ट जर लॉन्च करायचंय तर पहिले ते सर्वे करायचं म्हणून संस्था म्हणून उतरतात गावामध्ये. एखादा शेतीचं प्रोडक्ट लॉन्च करायचंय किंवा एखादा खत आपल्याला शेतकऱ्यांना विकायचंय, ते संस्था म्हणून त्या गावात उतरतात, सर्वे करतात, या सगळ्या गोष्टी करतात. मग मी अभ्यास केला चांगला त्या यांचा. म्हटलं हे काहीतरी चुकीच्या मार्गाला आहे किंवा हे आपल्या मताशी रिलेटेड नाहीये. आणि सामाजिक काम म्हणजे काय, तर लोकांच्या भावनांशी जोडतो आपण. जो सामाजिक कार्यकर्ता गावात काम करतो पण दुसरा येणारा आणि तो काहीतरी पॉलिसी राबवून निघून जाईल, पण आपण गावाशी निगडीत आहे. म्हणजे आता दीपकचं स्वतः काम चालू आहे सोनोशीमध्ये, प्रत्यक्षात अजूनपर्यंत ते काम टिकून आहे. लोक रिस्पेक्टली बोलतात, कोणत्या प्रकारचे क्रॉस प्रश्न विचारत नाही. का बरं, तर ते तसं पेरून ठेवलंय आधी. आणि म्हणून त्या गावामध्ये आम्ही वाचनालय उभं करू शकलो. आज त्या गावामध्ये युवकांबरोबर काम चालू आहे, त्याच्या संदर्भात दीपक बोलेलच. पण याची सुरुवात करायला अगोदर काहीतरी पेरलंय तिथं, त्याच्यातून हे सगळं उभं राहिलं. स्टेप फाउंडेशनची निर्मिती कधीची? स्टेप फाउंडेशनची 2018ला झाली. म्हणजे आधी काम करायला सुरुवात केलं. काम काय करायचं, मग आम्ही युवा अस्तित्व नावाचं संस्था आपण चालू करू. युवा अस्तित्व असं काहीतरी जड शब्द ज्याच्याने असं प्रभाव पडेल लोकांवर, नाही का. मग ते मग आम्ही स्टॅम्प बनवला. मग संस्था रजिस्टर नाही तरी पण आम्ही स्टॅम्प मारून काही पुस्तकं घेतले, त्याच्यावर स्टॅम्प मारला आणि ते शाळेला त्या वाचनालयाला डोनेट बी केले. पण नंतर कळालं का अशा नावाची संस्था ऑलरेडी रजिस्टर झालेली आहे. मग आमच्या डोक्यात कन्फ्युजन निर्माण झालं का आपण आधी संस्थेला नाव काय ठरवायचं. सामाजिक काम तर करतोयच आपण, पण एक त्या नावाखाली करूया.
आमचा मित्र आहे बाळू सानप, म्हणजे असं म्हणू नाही, पण तो एक आता तो संस्थेचा मेंबर आहे आणि तो आता पंजाब सिंडिकेट बँकेमध्ये चांगल्या पोस्टला काम करतो. म्हणजे तो नैराश्याच्या गर्केत होता आणि मी त्याला आम्ही फोन करायचो का बाबा कसा आहे तू, काय आहे, तर त्यांनी हे नाव सुचवलं. हां, स्टेप. मग स्टेप तर काय, तर मग त्यांनी सांगितलं सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सामाजिक परिवर्तन आणि इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन म्हणजे पर्यावरण संवर्धन. मला एकदम परफेक्ट नाव झालं तयार. म्हटलं स्टेप फाउंडेशन म्हणजे ज्या दोन्ही गोष्टी, परिवर्तन बी घडणं गरजेचं आहे आणि पर्यावरणाची पर्यावरणाबरोबर राहून बी आपल्याला काम करणं गरजेचं आहे, पर्यावरणाचे नियम पाळून. तर ह्या गोष्टीला जोडून आम्ही ते स्टेप नाव तयार केलं. काय जण वाटलं स्टेप म्हणजे काय, पायऱ्या. मग एकंदरीत तो अर्थ घेतला तरी तो पॉझिटिव्हच आहे. हा, मग लोगो निश्चित करायचा. मग लोगोवर बरंचसं काम केलं आम्ही. मग लोगो दीपकचा बराचसा अभ्यास चालायचा, लोगोमध्ये काय घ्यायला हवं, मग त्या पायऱ्यांचा अर्थ काय, याचा अर्थ काय, या जी माणसं उभे आहेत त्यांचा अर्थ काय, हे सगळ्या गोष्टी आम्ही बारकाव्य बघत मग पुढेच वाटचाल केली. अशी आमची कामाला सुरुवात झाली. स्लोगन पण चांगला दिला बघा, वन स्टेप फॉर चेंज. पहिलं त्याच्या आधी वन स्टेप फॉर सक्सेस असं होतं. मग त्याच्यावर बी दीपकने अभ्यास केला बराच सारा. म्हणजे प्रत्येक पाऊल हे यश मिळवण्यासाठीच नाही असायला पाहिजे. तर आपलं जे काम आहे, आपण जे पाऊल उचलतो ते व्यक्तिगत आयुष्यात असो किंवा सामाजिक आयुष्यात, ते बदलासाठी असायला पाहिजे. बदल म्हणजेच विकास किंवा सक्सेस. तर मग दीपकने तो चेंज करून घेतला की आपण ते चेंज करूया, वन स्टेप फॉर सक्सेस नाही, वन स्टेप फॉर चेंज. आपल्याला बदल हवाय, तो बी पॉझिटिव्ह सकारात्मक बदल हवा. मग असं घडत गेली संस्था. पण मग वेगवेगळ्या गोष्टी बराच सारा आम्ही अभ्यास करत गेलो आणि त्याच्यातून हे सगळं उभं राहत गेलं. आता स्टेप फाउंडेशनचे कुठले दोघे सांगाल त्याच्यावर कुठले प्रोजेक्ट चालत आहेत आणि म्हणजे त्याचं टार्गेट काय आहे किंवा म्हणजे सुरुवातीला तुमची कन्सेप्ट काय होती, बरोबर, त्या प्रोजेक्ट करताना काय अडचणी आल्या असेल त्या, आत्ता काय सक्सेस आहे आणि फ्युचरचं काय आहे? हा, काही दीपक बोलेल संस्थांच्या कामासंदर्भात आणि त्याच्यानंतर मी. म्हणजे एकतर जसं म्हटले तुम्ही की कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात आमची 2017 पासून झाली. 2017 नंतर आम्ही खऱ्या अर्थाने ठरवलं की फुल टाइम करायचं, जॉब असतील ते सोडायचे आणि पूर्ण वेळ संस्थेचं काम करायचं. आणि आम्ही जानेवारी 2018ला संस्था रजिस्टर केली. दोघांनी जॉब सोडला आणि पूर्ण वेळ संस्थेचं काम करायला सुरुवात केलं. त्यावेळेस आमच्या सोबत वैशालीताई होत्या आणि आम्ही दोघं, विक्रम होता, ओके, विक्रम होता, वैशालीताई होत्या आणि आमचं एक एक पाऊल सुरू करायचं. मग कामाची सुरुवात करायची तर पहिलं काय असलं पाहिजे, म्हणजे आता संस्था तर नवीन आहे आणि सुरुवात करायची तर पहिल्या वर्षी आम्ही 2018ला शिवजयंती साजरी करायची आणि संस्था म्हणून रजिस्टर झाली. भाऊ इथे या परिसरात ऑफिस आहे आणि परिसरातल्या लोकांना कळावं हा एक उद्देश होता. पण त्या जयंतीकडे बघण्याचा दृष्टिकोन पण लोकांचा बदलला पाहिजे. का शिवजयंती फक्त मराठ्यांनी साजरी करायची नाही असं आम्ही ठरवलं. आणि मग कसं काय करायचं, तर मग आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले. त्यामध्ये महिलांचा सहभाग कसा असेल, तर मग महिलांसाठीच्या कुठल्या स्पर्धा आहेत का ज्यातनं महिला एकत्र येतील आणि व्यक्त होतील. तर मग पहिल्या वर्षी आम्ही रांगोळी स्पर्धा, मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, गाण्याच्या स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आणि 3 दिवसाची शिवजयंती आम्ही साजरी केली. आणि ते करत असताना दरवेळेस आपण बघतो की शिवजयंतीला फक्त एकतर पुरुषांची बाईक रॅली निघते किंवा मिरवणूक निघते, त्यामध्ये महिलांचं इन्व्हॉल्वमेंट फार कमी असतं. तर पहिला आमचा इथला प्रयोग असा होता की त्यामध्ये सर्वात प्रथम महिलांचं लेझिम पथक, सर्वांनी अशी तयारी करून आणि शांततेच्या मार्गाने सामाजिक संदेश देणारी फलक हातात घेऊन आम्ही मिरवणूक काढली. आणि त्यामध्ये DJ वगैरे काय आम्ही वापरलं नाही. पारंपरिक जे वाद्य आहे ढोल ताशा, त्या ढोल ताशाचा आम्ही हे करत आणि पहिलं वर्ष आमची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपल्याला महिलांचं संघटन असलं पाहिजे. महिला जर घरातून बाहेर आल्या, एकत्र आल्या, तरच त्यांच्या विचारांमध्ये पण आपण आपल्याला अपेक्षित जो बदल आहे तो घडवू शकतो. आणि स्वावलंबनाच्या दिशेने जर एक पाऊल टाकायचं असेल तर महिलांचं छोटंसं संघटन असलं पाहिजे. तर महिलांचं संघटन करायचं तर मग डायरेक्ट जर आपण म्हटलं की महिलांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र आलं पाहिजे,
तर अवघड होईल, तर कोणी एकत्र येणार नाही. मग काय करायचं, तर मग बचत गट मोठा आधार आहे. हा तो मोठा आधार आहे. पण त्या बचत गटाचा ह्या परिसरात आम्ही जेव्हा अभ्यास केला तर एक तर 2 प्रकारचे गट आहेत. एक तर ज्यांचे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत किंवा BPLचे कार्डधारक आहेत त्यांचे गट आहेत, ते आपल्याला नगरपालिकेशी जोडता येतात किंवा योजनांमध्ये ते बसतात. पण खूप सारा वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे ते नाही, पण ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत पण आहेत. तर त्यांचे गट कोणी करत नाही. मग आम्ही सुरुवात केलं की असे सर्व आहेत, आपल्या क्रायटेरिया मोडायचा की फक्त BPL वालाच असला पाहिजे, APL असं काहीच नाही. सर्वांचे एकत्र गट बांधायचा, त्याचं अकाउंट ओपन करायचं. फक्त मग ते केलं. असे एक एक गट करत आता आमचे 25 गट आमचे तयार आहेत. त्यामध्ये महिलांचे पण आहे आणि युवकांचे पण आहेत. ते गट करताना वेगळं पण काय, हो वेगळे पण काय, ती गट सस्टेन कसे राहतील. कारण त्याच्या अगोदर बचत गट म्हणजे सरकारी जे का आपण म्हणतो ना कामाची पद्धत, की स्थापन करायचे, पहिलं ते काय असेल ते लिंकेज करायचा, फिरता निधी वगैरे तो टाकला की काम संपलं, परत त्यांच्याकडे फिरायचं पण नाही. मग त्या महिलांना जर ते बचत गटाचं कन्सेप्ट व्यवस्थित कळाली नाही, बचत कुठं जमा करायची, कुठं मांडायची, त्याचा व्यवहार कसा, ते जर समजलं नाही तर मग तो पुढे सस्टेन राहत नाही. आम्ही त्याच्यावरती काम केलं की महिलांना पहिले ते व्यवहार शिकवायचे. मग अगदी बँकेची स्लिप भरण्यापासून तर आलेला पैसा कुठं लिहिला जातो, तो कसा लिहायचा, त्याचं रेकॉर्ड कोणाकोणाकडे असतं, आणि जी निर्णय प्रक्रिया असते बचत गटाची ती लोकशाही मार्गाने कशी राहील. म्हणजे असं नाही की एक सांगेल अध्यक्ष जो झाला तोच बोलेला आणि तेच सर्व, असं नाही. तर मग ती लोकशाही निर्णय प्रक्रिया नक्की काय असते ते आम्ही पहिले सुरुवातीला त्याच्यावरती केलं. भले 4 महिने लेट बचत गट सुरू झाला तरी चालेल, पण सुरुवातीला बचत गटाचं नाव ठरवण्यापासून, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ठरवण्यापासून, गटाची नियमावली ठरवण्यापासून आम्ही अगोदर त्यांच्यावरती काम करतो. आणि सर्वांचा सहभाग एकदा त्यात आला की मग पुढची प्रक्रिया सुरू होते. मग हळूहळू त्यांना आर्थिक साक्षरतेचं ट्रेनिंग देणं. हो 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 म्हणजे सुरुवातीच्या काळात संस्थेच्या एकूणच सर्व प्रवासामध्ये ना वाचनालयाचं उद्घाटन, हो महिलांना त्यांचं हे बदललं पाहिजे, दृष्टिकोन बदलला पाहिजे, तर त्यासाठी ब्रेन वॉश करण्यासाठी बऱ्याच वेळेस अनिताताईंनी प्रत्यक्ष पण आल्या, इतर वेळेस आमची चर्चा पण व्हायची काही अडचणी आल्या तर. म्हणजे तो खूप मोठा आधार होता आमचा. म्हणजे काही झालं ना की ताई असं असं करायचंय, गुगल सर्च की असं असं आम्ही करतोय आणि त्यात काय असलं पाहिजे, तर ताईंचं लगेच हे जायचं की अशा अशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकतात किंवा या गोष्टी तुम्ही तुमच्या याच्यात ऍड करा. म्हणजे काही झालं तरी तो एक मोठी ताईंच्या जाण्याने तर ती पोकळी निर्माणच झाली. कारण हक्काचं फोन करायचा. आज सुद्धा दुपारी जेव्हा फोन आला ना तर मी उचलला नाही आणि मध्यंतरी पण असं एक वेळेस झालं होतं की तिने फोन केला ताई गेल्यानंतर आणि ते अचानक धसका झाला. त्याच्यानंतर मी पहिले फोन उचलले नाही, नंतर तिला कॉल बॅक केला, तिला म्हटलं परत फोन नको करू असं. कारण ते ह्या कोविडच्या याच्यामध्ये खूप सारे कार्यकर्ते गमावले. हो, आणि ते करत असताना मग वैशालीताई ह्या सर्व कामामध्ये पुढाकार घेतला त्यांनी की महिलांचं. कारण मी पण त्यावेळेस आम्ही दोघं पण नवीन होतो, पण ताईंना चांगला अनुभव होता त्यातला की महिलांचं बचत गट, त्यांची पंचसूत्री, मग त्यांचं दप्तर लिखाण, ते सर्व मी त्यांच्याकडनंच शिकलो खऱ्या अर्थानं. मग ते मीटिंग कशी घेतली जाते, मग दप्तराचं प्रशिक्षण घ्यायचं, तर सांगायचं पण सोप्या भाषेत कसं महिलांना समजून सांगायचं. आम्ही स्वतःचं आमचं संस्थेचं आपल्याला जे लागतं, कारण सर्व बचत गटांचे दप्तर बघितले खूप किचकट, ते महिलांना समजतच नाही, तर सोप्या भाषेत आम्ही दप्तर तयार करण्यापासून आम्ही सुरुवात केली महिलांचे. आणि ते दप्तर शिकवण्यापासून आणि ते आलेले पैसे त्यावरती फक्त जमा करणं आणि काढणं एवढा उद्देश नाही, तर आलेल्या पैशांचा तुम्ही वापर पण केला पाहिजे. कारण ते पैसे फक्त घरून घ्यायचे आणि इथं भरायचे असं नाही, तर तुम्ही ते कमवले पाहिजे. आणि तुम्ही बचत गटातनं जे पैसे घेतात तर त्या बचत गटातल्या पैशांचा पुढे विल्हेवाट काय करायची, म्हणजे त्याचा वापर कुठे करायचा याचा अधिकार पण महिलांना घेता आला पाहिजे, तो निर्णय पण महिलांना घेता आला पाहिजे.
या कामावरती आम्ही खऱ्या अर्थाने म्हणजे सगळं तेव्हा सुरू केले. हो ते जे बचत गट म्हणून गरजेचं आहे. आता 90% बचत गट जे फेल गेले ना हो ते बेसिक वर्क न झाल्यामुळेच नाही गेले. बायकांचा त्याच्यामध्ये काही दोष नसतो हो ट्रेनिंगच नसल्यामुळे नसल्यामुळे तर ते फार चांगलं तुम्ही हो. आता ज्या महिला आहेत ना सर 1000 रुपये ठेव जमा करतात आणि ते त्यांच्या मिस्टरांना कोणाला गरज पडली तर ते स्वतः देतात. 1000 रुपये देतात ते त्यांना उसने देतात आणि उसने देत असताना ते सांगतात त्याचं एवढं व्याज हा, व्याज एवढं भरावं लागेल कारण तुम्ही बँकेतनं घेतले असते तर तुम्हाला एवढे लागले असते. म्हणजे हा त्यांच्यामध्ये आला. आणि युवकांचे पण बचत गट आहे जो आम्ही संस्था स्थापनेच्या अगोदरपासून तो सुरू केला होता की आपण 500 रुपये बचत जमा करूया. आजच्या कंडिशनला सर आम्ही 3 लाखापर्यंत कर्ज देतो. 3 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत आम्ही म्हणजे कर्ज देतो. हा जो त्या गटाचा सदस्य आहे त्यांना. आणि काहीच नाही सर, एक स्टॅम्पवर लिहून घेणार फक्त सही घेणार आणि त्याला फक्त 11th आवरला आपण ते लगेच 3 लाख रुपये देतो. आणि आज तेच जर आणि मला स्वतः लोन काढायचं होतं तर त्याच्या किती प्रोसेस आणि किती त्याची इन्क्वायरी करतात. म्हणजे जसं लग्न करताना मुलीवाले मुलाची पूर्ण हिस्ट्री काढतात तसं लोनवाले पण काढतात जो लोन घेतोय त्याची. असा मला एक अनुभव आला. कुठेतरी दीपकला मी बोललो 1-1 वेळेस का आपण जे खरंच काम चालू केलंय ना ते गरजू मुलांसाठी खूप गरजेचं आहे. कारण की 1 लाख रुपये 2 लाख रुपये सर आम्ही काहीच नाही. एका अर्जावर सही करा, 2 साक्षीदारांच्या सह्या घ्या आणि उद्या लगेच चेक हातात घ्या आणि उद्या जाऊन पैसे काढा. हो असे. आणि ते असं चालू आहे आमचे बचत गट वगैरे. आणि आमचे ते पुढचं विजन असते की मुलांनी महिलांनी म्हणजे महिलांचं जेव्हा आम्ही काम सुरू केलं ना तर उज्जीवन झालं किंवा मायक्रो फायनान्स झाले असे खूप सारे गट होते. आणि त्यात आता कोविड नंतर तर खूपच गोळ झाला की खूप साऱ्या महिलांचे सिव्हिल जे डाऊन झाले तर ते मायक्रो फायनान्समुळे. कारण महिलांनी प्रामाणिकपणे पैसे दिले त्या व्यक्तींकडे जे यायचे तो भरणा तिकडे झाला ते भरणा झाला आणि त्याने मध्येच हे केलं. आणि आम्ही जेव्हा गट तयार केले आणि गटाला जेव्हा लोन प्रोसेससाठी आम्ही अप्लाय केला त्यावेळेस ते पॅन कार्ड आणि ते सिव्हिल चेक करतात महिलांचं. ते चेक करत असताना ज्या महिला मायक्रो फायनान्स मध्ये होत्या तर मग त्यांनी सांगितलं की या 2 महिला तुमच्या गटातून काढावं लागतील. म्हटलं काय काढावं लागतील तर मग त्यांचं सिव्हिल डाऊन आहे. कुठलं डाऊन आहे तर म्हटलं मायक्रो फायनान्सचं त्यांनी कर्ज घेतले. मग त्यांना जेव्हा विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्ही तर रेग्युलर हप्ते भरतोय, एकही हप्ता आम्ही थकवला नाही. पण मग तिचं लक्षात आलं की ते जे व्यक्ती होते त्यांनी 2-2, 3-3 महिन्याचे त्या स्लॉटचा भरणंच केला नाही आणि ते पैसे घेऊन त्यांनी ते काम पण सोडलं. पण अशा खूप साऱ्या महिला आहेत की त्यामुळे त्यांचं सिव्हिल डाऊन झालं. म्हणजे अशा बचत गट म्हणजे एवढी मोठी कन्सेप्ट आहे सर. म्हणजे आम्ही काय महिला तयार केल्या, त्यांना लिडरशिप डेव्हलपमेंट कशी द्यायची ते तयार केलं आणि नंतर त्याचा उलटा इफेक्ट आमच्यावरच झाला. तो कसा म्हणजे महिला तयार केल्या, तुम्ही सक्षम झाले पाहिजे, तुम्ही नेतृत्व विकास झाला पाहिजे तुमचा. आम्ही ट्रेनिंग देणं, सगळ्या गोष्टी करणं. त्यांनी त्याचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा घेण्याचं ठरवलं. म्हणजे महिला गटाच्या ज्या महिला एक संघटित केल्या आम्ही त्याचाच ग्रुप त्यांनी तयार करून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि कुठं काही मोर्चा काही कार्यक्रम असला का ह्या नगरसेवकाचा त्या नगरसेवकाचा आमच्या एवढ्या महिला चालले तिकडं रोजंदारीवर. हो म्हणजे रोजंदारी असू दे किंवा एक लिडरशिप डेव्हलप करायची. आमचा एवढा मोठा ग्रुप आहे, आमचा एवढा प्रभाव आहे या एरियावर. ते उलट झालं आणि संस्थेच्या कामाकडे दुर्लक्ष परत. आम्ही एखाद्या सामाजिक कामामध्ये आता वृक्षतोड झाली होती म्हणून आम्ही फक्त त्यांना बोललो की हे झाडं तोडणं चुकीचं आहे. आणि आज तोच दिवस परत उगवला, परत आजच वृक्षतोड चालू आहे तिथं. आणि मी कंप्लेंट वगैरे केली तर त्यांना असं वाटलं की हे आमच्या विरोधात काम करता. मग तेव्हापासून मग थोडंसं मग आमच्या लक्षात आलं की कोणताही गट स्थापन करत असताना लीडर तयार झाला पाहिजे. पण जेवढ्या गटातल्या महिला ना तेवढ्या मध्ये तो गुण दिसला पाहिजे लिडरशिपचा. कोणत्या एका महिलेमध्ये नको दिसायला लिडरशिप, ती प्रत्येक महिलामध्ये दिसली पाहिजे लिडरशिप. म्हणजे ते ग्रुप चांगला टिकून राहतो. काळजी अशी घ्यायची की जर आपण मातीचा गणपती काढला घ्यायचा तर गणपतीच करायचा, मारुती नको व्हायला. मग बरेच सारे सर अनुभव आले, खूप सारे. वेळ कमी आपल्याकडे, त्याच्याबरोबर आम्ही निसर्ग फेरी वगैरे हा उपक्रम राबवला. जसं श्रावण सोमवारमध्ये निसर्ग फेरी म्हणजे लोक ते ब्रह्मगिरीला पर्वताला ते परिक्रमा करता किंवा दर्शन घेण्यासाठी फेरी मारता. तर मग आम्ही ठरवलं की मग आम्ही शोधायचो आपली गरज कुठे आहे स्टेपची, आपण काय काम उभं करू शकतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सर संस्था उभी करायची ना तर आपण लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. मग भले झाडू मारायचं काम असू दे किंवा सामाजिक कोणत्या कामातून पुढे गेलं पाहिजे. मग आम्ही त्याचा शोध घ्यायला सुरुवात केला. मग आम्हाला असं छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्या. मग ठीक आहे आपण काय करूया, तिसरी श्रावण सोमवारची फेरी आहे ना तर दुपारनंतर आपण कचरा संकलन करूया. नाही कचरा संकलन करूया. मग गाडी स्वतःचीच आमची
आणि त्याच्यानंतर आम्ही जायचो मुलांना घेऊन, स्वयंसेवकांना घेऊन, आणि सगळ्या बिस्लरी बॉटल आम्ही कलेक्ट करायला सुरुवात केली. मग कुठेतरी लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला की तुम्ही चांगलं काम करताय. कुठेतरी ते काम बी आम्ही करतोय ते चुकीचं काम होतं असं मी प्रामाणिकपणे सांगतो. का सांगतो का जे काम गव्हर्नमेंटचं आहे, जे काम नगर परिषदेचं आहे, जे काम सरकारचं आहे, ते आपण का करायचं? म्हणजे आपण केल्यामुळं ना ते निष्क्रिय तर नाही होते ना. तर असं माझ्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न झाला. मग आम्ही नंतर ते काम थांबवलं, कारण की शुभेच्छांची थाप पडायची. कुठेतरी वाटायचं की गव्हर्नमेंटचा सहभाग का नाही याच्यामध्ये. मग कचरा संकलन करायला सुरुवात केली. मग आम्ही कंटिन्यू 3 वर्ष निर्माल्य संकलन, इकडं नंदिनी नदी, तिला नासर्डी नदी म्हणतात, त्या पुलावर आम्ही निर्माल्य संकलन करायला सुरुवात केली. मग तेच आम्ही स्वतःच, दीपक, आम्ही, विक्रम, अजून मदतीला 3-4 भाऊ, माझा भाऊ वगैरे, असं ते सगळे आम्ही. परत काही आम्ही रोजंदारीवर महिला आणल्या आणि ते आम्ही सगळं शॉर्टिंग करायचो. त्या शॉर्टिंगचा आम्हाला खूप वेगवेगळा अनुभव, प्रत्यक्षात काम केलं आम्ही, आणि त्याचा खत निर्मितीसाठी तो प्रयोग केला. त्याच्यासाठी जे तेजस चव्हाण सर आहेत, ग्रेप काउंटीचे संचालक, ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना सांगितलं की सर मला जागा पाहिजे, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा निसंकोच नाही, गोकू तुला जे करायचं ते कर तू. हो, आणि त्यांनी तेवढी जागा दिली मला, आणि कर तिथं तुला काय करायचं. मग ते कधी कधी त्यांना असं वाटायचं की याचं वय हा याच्यात का घालवतोय, काहीतरी 2 पैसे कमवायला पाहिजे तर याच्यात का घालवतो. त्यांनी मला जॉबची ऑफर पण दिली, पण मी सरांना म्हटलं की सर नाही, मी काम नाही करणार म्हटलं. भले छोटासा वडापावचा गाडा टाकू आपण, पण मग स्वावलंबीच राहू. मग ते त्याच्यानंतर पण त्यांचं सहकार्य नेहमी लाभायचं. तुम्ही आता अलीकडेच अपील केले दिवाळीच्या फराळाचं. हो 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 हो, हा ते सांगतो. तो हे 6वं वर्ष आहे आमचं. दरवर्षी आम्ही एक गाव निवडतो. ते गाव असं दुर्गम असलं पाहिजे, आणि त्या गावामध्ये खरंच गरज आहे. गरज तर मला पण आहे. आता मला पण कोणी जर एखादा नवीन ड्रेस दिला तर तो मी घेईलच, जरी माझ्याकडे घरात 10 ड्रेस असले तरी. म्हणजे गरजवंत प्रत्येक ठिकाणी, पण ऍक्च्युली गरज कुठे आहे तर मेन सोशल वर्क म्हणून आपली भूमिका अशी, लोकांनी दिलेली मदत ही त्याच्या हातापर्यंत पोहोचली पाहिजे. पण ते असं नको व्हायला की त्यांनी 100 दिले आणि त्याच्यापर्यंत 10 रुपये पोहोचले, 90 रुपये असेच गेले. तर तो प्रामाणिकपणा आम्ही खूप आजपर्यंत जपलेला आहे. म्हणजे तो इतका जपलेला आहे की आम्हाला ते साबण मिळालेले, तर ते साबण अजून तसेच आहे. ते दीपक पण वापरत नाही, मी पण वापरत नाही. आम्ही कोणाला फक्त ज्याला गरज त्याला देतो. आता ते साबण जेवढे आहेत ते आम्ही आता तिकडे वाटप करणार आहे. कल्याणीने आम्हाला सॅनिटरी नॅपकिन पॅड दिलेले, ते अजून आहे तसेच आहे. पण ते इतरत्र आम्ही या महिलांना बचत गटाला देऊ शकत होतो, पण नाही, आम्ही ठरवलं की ते ग्रामीण भागात एक कार्यक्रम घेऊन जिथं आदिवासी महिला आहेत त्यांना आपण देऊया ते. म्हणजे असं. आणि ते करत असताना मग दिवाळी उत्सव साजरा करायचा, तर मग मुलं जोडले गेले पाहिजे. मग फंड कसा भेटेल, बरंच सारा, म्हणजे जेवढे आम्ही कामं करायचो त्याचा खर्चच खूप होऊन जायचा. मग कुठेतरी दीपकने आम्ही विचार केला की आपण सस्टेन कामाला सुरुवात करूया. म्हणजे महाराजांची जयंती रोजच येणार आहे, दरवर्षीच येणार आहे. बाबासाहेबांची जयंती दरवर्षीच येणार आहे. एक औपचारिक म्हणून आपण चांगला संदेश जावा म्हणून या महापुरुषांची जयंती साजऱ्या केल्या पाहिजेत. पण सस्टेन काम काय उभं राहील. जसं आता बाबासाहेबांची जयंती करणं म्हणजे आपण बाबासाहेबांचे एकदम अनुयायी आहोत, हा त्याचा काय अर्थ होत नाही. हे माझं व्यक्तिगत मत आहे. हा, तर मग काय करायचं, तर मग नई तालीम नावाचा उपक्रम चालू केला. त्या माध्यमातून जे संविधान शाळेमध्ये शिकवलं जात नाही ते आता दीपक आणि सरस्वतीताई हे दोघं जण नई तालीमच्या माध्यमातून लहान मुलांना कायदे समजून सांगताय. आणि नई तालीमचा पहिली प्रयोगशाळा काचुर्लीच्या आश्रम शाळेमध्ये आम्ही आता 3 दिवस झाले ना, 3 दिवसापूर्वी आम्ही त्याचं ओपनिंग केलं. तर चांगला प्रतिसाद मिळाला. मुलं बी उत्साहाने येतात, बसतात, 3-3 तास बसतात. खेळाच्या माध्यमातून त्यांना संविधान समजून सांगितलं जातं, त्यांचे हक्क समजून सांगितले जातात. मग कुठंतरी आम्हाला असं वाटतं की आम्ही बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत, तर ह्या कामातून आहोत. तर मग आम्ही थोडंसं आमच्या कामाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने मार्गक्रमण केलं. मग हा ते, आणि त्याच्यानंतर मग हा दिवाळी उपक्रमाचा फक्त विषय राहिला. तर मग त्याच्यामध्ये आम्ही जाणार, ते गावाचं पहिले सर्वे करतो, बघतो गावात ऍक्च्युली मुलं किती आहेत, महिला किती आहेत. मग तिथल्या ग्रामस्थांची चर्चा करतो. आमचा असा उपक्रम आहे आणि ते तुम्ही जर परमिशन दिली तर आम्ही करू. आणि कोणत्याच गावाने आजपर्यंत नकार नाही दिला. खूप आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 5 वर्ष आमचा कार्यक्रम खूप छानपणे पार पडला. आणि आता 6वं वर्ष याच्यामध्ये आम्ही, म्हणजे आता संगिनी महिला जागृती मंडळाच्या माध्यमातून एक असं आवाहन करतो की आमची पोस्ट पण आहे त्याच्यामध्ये, पण तुमची मदत म्हणजे आम्हाला काय हवी, तुम्ही 2 पेन्सिल जरी दिल्या तरी खूप आहे. त्या पेन्सिल फक्त त्या विद्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही मधलं माध्यम आहोत. आणि तुम्ही 2 नोटबुक दिल्या तर महिलांकडे भरपूर साड्या असतात. आता त्याच्यामध्ये एक प्रकारे आहेराच्या साड्या, म्हणजे महिलांना शक्यतो 200-300 रुपयाच्या साड्या घालत नाही कोणी, मग ते असेच पडून असतात. मग ते वेस्टेज पडून असलेल्या साड्या तुम्ही ठेवण्यापेक्षा त्या आम्हाला द्या, त्या आम्ही त्या महिलांपर्यंत पोहोचवतो. आणि ते मोठ्या मनाने स्वीकार करतात त्या महिला. ते आपल्याकडे ज्या महिला आहेत त्यांना साडीचा दिली तर पोत बघणार,
तिचा MRP बघणार, मग तिचा MRP जर 700-800च्या पुढे असला तर ती क्वालिटीची साडी, आणि जे 200चं वगैरे असलं तर ते त्याला व्हॅल्यू देत नाही. पण तो प्रकार तिकडे नाहीये, म्हणजे तो विचार तसा नाहीये. मग तिकडे ते मोठ्या हौसेने आनंदाने स्वीकारतात ते आपल्याकडं कपड्याचा दुकानदार विचारतो ना, वापरायच्या का देण्याच्या. देण्याच्या. हो, मग त्याच्या देण्याच्या साड्याचा जो प्रकार आहे ना, ते जर आम्हाला जर देणं म्हणून जर दिलं तर आम्ही ते दिवाळीला वापरतो. मग आम्ही असंच कॉन्ट्रीब्युशन मधून सगळे पैसे गोळा करून एक फराळ बनवतो. त्याच्यामध्ये स्वीट वगैरे आणि चिवडा वगैरे आणि चकल्या वगैरे ठेवून एक अर्धा किलोचं पॅकेट रेडी करतो. आणि त्याचबरोबर मुलांना शैक्षणिक साहित्य आणि महिलांना साड्या वगैरे म्हणजे आम्ही देतोय. म्हणजे खूप उपकाराची भावना असं काही नाही, पण एक काहीतरी आपला एक खारीचा वाटा असायला हवा म्हणून आम्ही तो उपक्रम राबवतो. मग तो राबवत असताना काही योग जोडले गेले आमच्याबरोबर. ते मुलं कॉन्ट्रीब्युशन करतात. मग त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन मधला काही बेसिक जो पार्ट, जेवढा जो काही अमाऊंट असती ते अमाऊंट कलेक्ट करून आम्ही विचार करतो की 10-15 हजार जितकी अमाऊंट गोळा होते, मग त्या अमाऊंटचं आम्ही शैक्षणिक साहित्य घेतो. मग सगळं असं कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही तो दिवाळी उत्सव दरवर्षी साजरा करतो. फराळाच्या पॅकेटची तुम्ही काहीतरी प्राइस केलेली ना? हो, केलेली आहे. किती केली ती सांगा ना. ती 200 रुपये आहेत ना? 250 ₹250 फगळाचं आहे. आणि शैक्षणिक साहित्याचं एका किट कुटुंबाचं जे आहे ना, तर 495 डिटेल माहिती सांगा. ₹495 एका किटचे होतं. आणि ते आपण हे करतो की आव्हान करतो. एका किटचे 495 500 रुपये. हा, एका कुटुंबात काय काय देतो आपण? एक बॅग देतो, जी की घेऊन दप्तर कॅरी करू शकेल. 4 नोटबुक असतात, कंपास पेटी असते, पॅड असतो, त्याबरोबर त्याच्यात जे कलर पेटी असते ती कलर पेटी असते. असं ते बंच बनवून आपण एका विद्यार्थ्याला एक बॅग आणि त्यामध्ये 4 वह्या, एक चित्रकलेची वही, कंपास पेटी. किटची किंमत 495 रुपये. नाही, टोटल एका कुटुंबाला एक फराळाचं पॅकेट एक फराळाचं पॅकेट आणि एक दोघांची मिळून 495 एका कुटुंबाला. आणि याच्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतात. म्हणजे आमचं असं नसतं की तुम्ही आम्हाला मदत द्या आम्हीच घेऊन जाणार, तुम्ही आमच्याबरोबर सहभागी व्हा. आमचा कार्यक्रम कसा आहे एकदा बघा. तर भरपूर जण जोडले गेलेले आहेत आणि त्या माध्यमातून काम चालू आहे. तर ते करत असताना गावात जाणार आम्ही, आणि गावात गेल्यानंतर एक सामाजिक उपक्रम राबवणार. त्याच्यामध्ये आम्ही कोणती फिलॉसॉफी वगैरे देत नाही, त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करत नाही. ऑलरेडी गावातला माणूस, ग्रामीण भागातला माणूस आणि आदिवासी भागातला माणूस ऑलरेडी विकसित आहे. तो विचारांनी एकदम विकसित आहे. हो, तो क्लिअर आहे. आपण जाऊन आपण खूप ज्ञान पाजायचं आम्ही तसा काहीच प्रयत्न 1% बी करत नाही. आम्ही आमचं क्लिअर करतो. आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर मुलांना एकत्र करणं, खेळ घेणं, त्यांच्या आदिवासी जे काही नृत्य वगैरे आहेत, जे पारंपरिक वगैरे वाद्य आहे ते वाजवून आम्ही तो कार्यक्रम वगैरे. वर्षी कुठला गाव आपण निवडलं? शिंगणवाडी ही आपल्या कळसुबाई शिखराच्या बॅक साईडला गाव आहे. भंडारदऱ्याचं बॅक वॉटर आहे. मग त्या गावाची निवड केली आहे. त्या गावामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही आले, आमच्यापर्यंत कोणी येत नाही, तुम्ही आले त्याचा खूप आनंद आहे आम्हाला. मग आम्ही आता ते गाव निवडून आम्ही आता 4 तारखेला शनिवार आहे पुढच्या महिन्यामध्ये, आणि शनिवारी जाऊन तो सायंकाळी तो कार्यक्रम साजरा करणार. नाईटचा स्टे करणार. स्टे केल्यानंतर आम्ही इतकी बी काळजी घेतो की आमच्यामुळे गावाला कोणता त्रास व्हायला नको. तर आमचं जेवण आम्ही स्वतःच बनवतो. आणि दुसऱ्या दिवशीच आमचं नियोजन असं असतं की एक ट्रेकिंग करायची. मग ते निसर्गाच्या सान्निध्यात निसर्ग फेरी असू द्या, किंवा आता कळसुबाई शिखर आहे म्हणून कळसुबाई शिखर चढायचं. मग असे आम्ही दुसऱ्या दिवशीच ते करतो आणि सायंकाळी आम्ही आमच्या घरी येतो. म्हणजे घरच्या दिवाळीपेक्षा ती दिवाळी आम्हाला खूप आनंदाची जवळ. कार्यक्रम करणं म्हणजे वस्तू देणं एवढा उद्देश नाही, तर तिथलं कल्चर समजून घेणं. आणि शहरी भागातले मुलं आमच्या सोबत येतात, तर त्यांना तिथलं कल्चर ज्यावेळेस बघतात तर त्यांना कळतं बाबा हे असं पण एक वर्ग आहे की जिथे कमीत कमी संसाधनामध्ये पण जगतो, समाधानी आहे. म्हणजे त्याचा एक किस्सा सांगतो फक्त. गेल्या वर्षी आम्ही हरिहरचंद्राच्या पुढे एक पेटीची वाडी आहे तिथे गेलेलो होतो. तर तिथे एका कुटुंबामध्ये डबल म्हणजे किट घरातला एक मोठा व्यक्ती घेऊन गेला आणि लहान मुलगी आली ती पण घेऊन गेली. थोड्या वेळाने तो कार्यक्रम सुरूच होता, ती लहान मुलगी ते घेऊन आली फराळाचं पॅकेट आणि म्हटली, म्हणजे प्रामाणिकपणा किती असतो त्या म्हणजे जरी नसलं तरी पण प्रामाणिकपणा, परत घेऊन आली आणि म्हटली की आमच्या घरी ऑलरेडी एक पॅकेट आलेलं आहे, परत दिलं ते. म्हणजे एवढं प्रामाणिक लोक, तो प्रामाणिकपणा पण त्या मुलांमध्ये दिसून येतो. सरपंच खूप प्रामाणिक. म्हणजे 2 गेलो तो सरपंच दुसऱ्याच्या वावरामध्ये कामाला इकडे अकोल्याला कामाला गेलेले भात सोंगणीसाठी. मग कुठेतरी जाणवलं. पण जेव्हा हे मुलं जेव्हा येतात ना तेव्हा हे सगळा अभ्यास करतात. मग खरंच आदिवासी माणसाला गरज आहे का काही गोष्टींची, मग ते खरंच गरज आहे यांना. जेव्हा प्रत्यक्ष जातो तेव्हा कळतं.
असा कोणता सरपंच आहे आणि त्या तिकडची परिस्थितीच अशी आहे, तिकडच्या सरपंचाला उपसरपंचाला फक्त नावापुरतं पद आहे, त्यांना दुसऱ्याच्या वावरात जाऊन सोंगणी करावं लागती, मोलमजुरी पण करावं लागते सर. त्याच्याशिवाय तिकडच्या सरपंचांना पर्याय नाही. म्हणजे गरज काय आहे, खरंच विकसित होण्याची गरज जर असेल तर मग या विद्यार्थ्यांचा आहे ना तो माइंड सेट होऊन जातो, त्यांना कळतं खरंच आदिवासी भागामध्ये या गोष्टींची गरज आहे. काय काम असतं म्हणजे मग आता विषय आला आरक्षणाचा, तर मग खरंच गरज आहे का, तर खरंच गरज आहे, गरज देण्याची गरज आहे त्यांना. म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण प्रत्यक्षात जेव्हा जातो तेव्हा ते बरेचसे व्ह्यू आपले क्लिअर होतात त्याच्या संदर्भात. सरकारने मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने झुंडीचं राजकारण न करता त्याच्याकडे एक सामाजिक विषय म्हणून गंभीरपणे पाहिलं पाहिजे. म्हणजे खूप सारे असा वर्ग आहे की ज्याच्याकडे म्हणजे म्हणतो ना की आहेत मराठा समाजामध्ये बागायतदार आहेत, गडगंज श्रीमंत आहेत, तो वर्ग आहे, पण तो किती आहे, पण त्या टक्केवारी कधी काढली का, तो अभ्यास केला पाहिजे. बहुसंख्य वर्ग असा आहे की जे म्हणतो ना की तो आक्रोश असतो की 1-1.5 एकर जमीन असेल पण ती कोरडवाहू आहे. म्हणजे जमीन जरी नावाला असली कोरडवाहू असेल तरी ते दुसऱ्या शेतात काम करतात, मोलमजुरी करतात. आणि मग ते मुलं जेव्हा शिकवतात आणि त्यांना कुठेतरी असं वाटतं ना की बाबा थोड्या 1-2 मार्कामुळे नको राहिला, तर थोडंसं आरक्षण मिळालं असतं तर तो पुढे झाला असता, म्हणून तो रोष असेल कदाचित. आणि ग्रामीण आदिवासी भागामध्ये हा आहे म्हणजे हा प्रश्न तर आहे की ॲक्च्युअल म्हणजे जेव्हा गांधीजी म्हटले होते की खेड्याकडे चला, तर खेडे स्वयंपूर्ण बनवा, हा त्यांचा मोटिव्ह होता की गावातला जो व्यक्ती आहे तो गावातच त्याला कसं काय रोजगार मिळेल, गावातल्या गावात त्याचं उपजीविका कशी भागेल, स्वराज्याची कल्पना तीच आहे. त्या ठिकाणी हो. बरोबर. म्हणजे आता सर जेव्हा आम्ही जातो ना गावांमध्ये, आता ज्या गावात गेलो होतो आम्ही गाव बघायला, तिथे फक्त म्हातारे माणसं मुलं होते. आता सर्व तरुण वर्ग, महिला, पुरुष हे सर्व आता वेगवेगळ्या ठिकाणी जिथे काम चालू आहे तिथे कामाला गेलेले आहेत. आणि ते दसरा झाला की दिवाळीच्या 8 दिवस अगोदर घरी परत येतात आणि मग ते सर्व जे कमवून आणतात त्या बेसवरती पुढचे दिवस जातात. ही परिस्थिती आहे. म्हणजे असे वेगवेगळे अनुभव पण येतात. आता सध्या संस्थेचं जसं गोकुळ म्हटलं की वेगवेगळे हे चालू आहेत. महिलांचं बचत गटांचं सक्षमीकरण आहे, सोबतच आता युवकांचे बचत गट स्थापन करणं, त्यांना एकत्र करणं आणि एकत्र येऊन काहीतरी व्यवसायाला चालना देणं हा एक मोटिव्ह आहे. दुसरं संविधानिक मूल्य जे लहान मुलांसोबत सुरू झालंय, तर ते पहिले म्हणजे सातारा, पुणे इकडे ते काम सुरू होतं. सरस्वती म्हणून आता वैशालीताई गेल्यानंतर त्यांच्या जागेवरती जे आहेत तर ते काम करत होत्यात, पण त्या एकट्याने करत होत्यात, तर ते आता संस्थेने जोडून घेतलं आणि त्याचं काम आता इथे बाजूला मुक्तांगणची शाळा आहे, पंचवटीमधल्या काही शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत. आता सध्या 5 ठिकाणी त्याचे वर्ग सुरू आहेत. ते खेळाच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, गोष्टींच्या माध्यमातून असं आपण सोप्या भाषेत संविधानिक मूल्य शिकवतो. आणि त्याची प्रयोगशाळा आता पहिली प्रयोगशाळा इथे नाशिकला काचुर्लीला सुरू झाली. तर ते असं सर्व एकंदरीत सुरू आहे. मी ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना परत गोकुळ सरांच्या खाजगी आयुष्याकडे येणार परत. दीपक, बचत गटाच्या बायका आपला फराळ बनवतात त्याची माहिती दे. आणि दिवाळीचा आता जो उपक्रम आहे तर सामान कधीपर्यंत जायचं, आपण कधी करणार, त्या दोन्ही गोष्टी दिवाळीचा हा जो सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम आम्ही म्हणतो, दिवाळी उत्सव आणि संस्कृतीची देवाणघेवाण, तर त्या कार्यक्रमासाठी मी या माध्यमातून संगिनी महिला जागृती मंडळ जे की अनिताताईंनी त्याची सुरुवात केली आणि ते आता ते काम कल्याणी म्हणून आता तुम्ही पुढे घेऊन जाताय, तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी आवाहन करेल की दिवाळीच्या या सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमासाठी तुम्हाला जी मदत करता येईल, म्हणजे काही आपल्याकडे असणाऱ्या साड्या असतील, नवीन साड्या, कारण घरातून काढायचं म्हणून तसं नको, तर नवीन साडी भले ती एक द्या तरी चालेल, ती असेल, काही शैक्षणिक साहित्य असेल, त्यामध्ये वया, बॅग, कंपास, पेटी, पेन्सिल जे तुम्हाला देता येईल ती मदत करा. किंवा मग तुम्ही जर असं म्हटलं की फराळाच्या पॅकेटसाठी आम्ही अंदाजे तो खर्च काढलाय की 200 रुपयाला एक पॅकेट जातं दिवाळी फराळ, तर तुम्ही एका कुटुंबासाठी 200 रुपये तुम्ही डोनेट केलं तर आम्ही ते एका जागेवरती बनवणार आहोत. किंवा शैक्षणिक साहित्यासाठी जर तुम्ही म्हटलं की एका विद्यार्थ्यासाठी आम्ही
मदत करू इच्छितो तर 395 रुपये त्याची एक कॉस्टिंग आहे. त्यामध्ये बॅग वह्या पुस्तकं आणि आपले शैक्षणिक साहित्य हे आम्ही 30 तारखेपर्यंत आम्ही आवाहन केलंय की 30 ऑक्टोबरपर्यंत द्या. म्हणजे त्याचं आम्हाला पॅकेजिंग करावं लागतं. जी यादी आलेली आहे त्या यादीप्रमाणे आम्हाला ते सर्व शॉर्टिंग करून ते किट बनवावं लागतं. हो, अगोदर दिवाळीच्या अगोदर गेलं तर ते उपयोगी पडतं. तर असं कोणाला जर द्यायचं असेल तर तुम्ही संस्थेच्या ऑफिसला देऊ शकतात किंवा संपर्क पण साधू शकतात. त्याची एक पोस्ट आपण त्या कमेंट बॉक्समध्ये पण आपण टाकूयात की त्याचा पत्ता पण आणि संपर्क नंबर पण आपण कमेंट बॉक्समध्ये टाकूयात. ज्यांना कोणाला द्यायचं असेल इव्हन सहभागी व्हायचं असेल म्हणजे ज्यांना कोणाला यायचं आहे संस्कृती समजून घ्यायची आहे तर तुम्ही पण येऊ शकतात. तर होऊ शकतात. असं काही नाही की प्रत्यक्ष काहींना आनंद असतो ना की माझ्या हाताने द्यायचं आहे मी देतोय तर मला डायरेक्ट द्यायचं आहे. तर तसं पण आम्ही आवाहन करतो की ज्यांना डायरेक्ट प्रत्यक्ष येऊन द्यायचं आहे तर ते पण टीम सोबत येऊ शकतात. मगाशी म्हटलं की मग गोकुळ मेघे ही व्यक्ती मला जिथपर्यंत माहिती आहे सुरुवातच तरी का माझा आताच्या नाशिकमधल्या कार्यकर्त्यामध्ये सगळ्यात म्हणजे अतिशय आवडता कार्यकर्ता म्हणजे मी जाहीर पण 10 वेळेस आतापर्यंत बोललो असेल. गोकुळ मेघे ही व्यक्ती मी जे पाहिले ते मंडप बांधणारा, पाणी वाटणारा, पाणी वाटप करणारा, गाडी चालवणारा, टेम्पो आम्ही जवारच्या तरी म्हणजे घरचं सामान ते हातात लागू देत नाही. नंतर काय आपण त्याला म्हणतो आपण मधल्या काळात तुम्ही ते नाही टिफिनचं पण सुरू केलं. टिफिनचं हो मेस चालू केलं. हॉटेल चालू होते. हॉटेल चालू हॉटेल चालू आहे, दूध व्यवसाय होता. म्हणजे हे कसं आणि आता लॉन चालवायला घेतलं. लॉन्स आता हा लॉन्च चालू करतो आता शिवमंगल कार्यालय. कार्यालय. काय म्हणजे कुठून मला ऊर्जा कशी येते आणि परत हे आहेच मोठं दुकान कसं म्हणजे कसं तुम्हाला जमतं सगळं एनर्जी आणि म्हणजे मी पाहिले की ते तुम्हाला ते असं म्हणजे त्या काम करणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही तेवढं ते म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ना झोकून काम करण्याची म्हणजे जसं एखादा माणूस सामाजिक कामामध्ये असला तर झोकून काम करतो. काही लोक त्याला वेडं मानतात किंवा तो नाविन्यपूर्ण काम करतो त्याच्यामध्ये. तर हे करत असताना सर मी स्वतःला ट्राय केलंय की आपण नोकरदार वर्गात काम करूया, 8 घंटे 12 घंटे ड्युटी करूया. मी 6 कंपन्यांमधून पळून आलोय सर. बरं सर्टिफाईड. मला ते असं त्या कंपनीत गेलं का मला सेंट्रल जेलमध्ये गेल्यासारखं वाटतं. म्हणजे आपण कोणाच्या तरी बंधनामध्ये आणि आपण नाही आणू शकत तिथून. तर मग ट्विलाइट नावाची एक कंपनी होती ती सातपूरला. ते एनर्जी ड्रिंक पावडर बनवतात. मग ते शीख समुदायातील पंजाबी आहेत ते. मग कामाची खूप गरज आधी तर एक मित्राला बरोबर घेतला आम्ही गेलो. मग त्याच्यानंतर गेल्यानंतर त्यांना सांगितलं सर कामाची खूप गरज आहे म्हणजे ठीक आहे उद्यापासून या. मग उद्यापासून येतो. गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर वातावरण बघितलं एक महिलांचा एक ग्रुप होता आणि पुरुषांचा एक ग्रुप होता. आणि मग जे मेहनतीचं काम होतं ते बऱ्यापैकी पुरुषांना करावं लागायचं. लोटायचं वगैरे गोण्या व्हायचं आणि पॅकेजिंगचं काम महिला करायच्या. मग मी सध्या थोडासा ते नवीन असल्यामुळे त्यांनी मला महिलांच्या हाताखाली कामाला ठेवलं. मग ते काम करत असताना मी प्रत्येक बॉक्स उचलायचं मला वाटायचं मी काहीतरी चुकीचं करतोय म्हणजे हे काम माझं नाहीये. मग ते मनामध्ये त्याच पहिल्या दिवशी माझी ती तयार झाली. आणि मग ते करत असताना चहाचा ब्रेक झाला आणि असे सातपूरचे राजवाड्यातले वगैरे बरेचसे ओळखीचे माणसं होते. ते तिथं मुलं होते काही बसले होते. काय रे म्हणजे आपण नाही का म्हणतो वयाने कमी म्हणजे एकदम कवळा पोर आहे तू. अरे म्हणे तुझं वय शिकायचंय म्हणे तू काय कंपनीमध्ये काम करतोय म्हणे. आम्ही 5-5, 6-6 वर्ष झालं म्हणे अजून आम्हाला परमनंट करत नाही. तू कशाला आला तुझं इकडे वेळ वाया घालवायला. म्हणजे त्यांनीच तेव्हा मला ती हिंट देऊन टाकली. मग माझ्या मनामधला निश्चय पक्का झाला का मी इथं काही काम करू शकत नाही. मग करायचं तर काय पण मला पळायचंच होतं. 3:30 वाजता सायकलमध्ये होती. मग जो मित्र होता त्यांनी पोट दुखायचं नाटक केलं आणि मालकाकडे आम्ही गेलो. म्हणलं सर याचं खूप पोट दुखतंय याला नेणं. हा मग त्याला जाऊ दे म्हणे तुम काम करो तुम क्यों जा रहे हो इसको जाने दो तुम काम करो. नहीं सर मेरे को जाना पड़ेगा. उसकी घर वालों ने बोला तुम्हारी जिम्मेदारी पे उसको छोड़ रही हूँ पेट में उसके दर्द है ना हमेशा होता है. मग त्यांनी खूप झापलं म्हणे. म्हणजे त्याने असं झापलं की तुझी लायकी नाही म्हणे काम करायची तू कामच नाही करू शकत. पण मग मी माहिती ना मला मी कंपनीत नाही काम करू शकत पण मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये व्यवसायामध्ये काम चांगलं करू शकतो.
मग ती कंपनी सोडली. मग इथं एक संदीप मोल्ड्स म्हणून कंपनी, तिच्यामध्ये इथं काळे म्हणून आहेत, त्यांनी मला कामाला लावलं. ते सतत CNG मशीनवर ते स्पार्क होत राहायचं, मी त्याच्याकडे बघत राहायचो, बाहेर खिडकीतून बघायचो. मग तेव्हा मनामध्ये निर्माण व्हायचं माझ्या हे काम माझं नाहीये. मग तिकडून गेलो. नंतर भाऊ आहे माझा सतीश मेदगे, माझं वय तेव्हा कमी होतं, 10वी पास झाल्यानंतर मी महिंद्रा कंपनीमध्ये गेलो आणि वय कमी असल्यामुळे मला दुसऱ्यांदा धरलं. मग त्यावेळेस मला त्या कंपनीमध्ये पगार होता, जेवण खावण करून ते 301 रुपये द्यायचे महिंद्रा कंपनीमध्ये. आणि त्यांचा सप्ताह चालू होता स्वच्छतेचा. म्हणजे महिंद्रा कंपनी एक बेसिक दिवसांसाठी बंद असते, त्याच्यात पूर्ण मशीन वगैरे सगळं क्लीन केलं जातं. गाड्या जातात, गाड्याच्या खाली ऑइल पडतं, ते ऑइल वगैरे सगळं क्लीन करायचं. मग त्यांनी मला ते काम दिलं. पण मग ते तिथले जे सिक्युरिटी जे होते, तो मॅनेजर जेव्हा चेकिंग करून मग जातात, त्यांना कळालं का याचं वय कमी 18 वर्षापेक्षा. तोपर्यंत मला माहिती नव्हतं की 18 वर्षाचं जोपर्यंत आपण पूर्ण होतो तोपर्यंत आपण कंपनीत काम करू शकत नाही, बालकामगार. मग ते बालकामगारची सवय मला ही 10वी पासूनच सुरू झाली होती. मग हे करत असताना मग मला पकडलं, त्यांनी मला धमकी दिली, तुला मी जेलमध्ये टाकल, म्हणजे पोलिसांच्या ताब्यात देईल. मग मी म्हटलं आता मी ऑलरेडी 3 दिवस काम केलेलं आहे, माझा 3 दिवसाचा रोज निघून जाईल. मग मला कुठंतरी आतून वाटलं की माझे 600 रुपये बुडतील. मग मी काय केलं, मी वडिलांचा ॲप्रॉन घातला आणि मूछ थोडी नॉर्मल आलेली होती, मग त्याला थोडं काजळ वगैरे लावून थोडंसं अजून डार्क केलं आणि बुट्ट वडिलांचे घातले, तर थोडी हाईट वाढली आणि असा प्रयोग करून गेलो. तो प्रयोग सक्सेस झाला. 12 दिवस काम केलं सर तिथं. त्याच्यात 2 दिवसाचा पगार त्या कॉन्ट्रॅक्टदारने दिला नाही, तो म्हणे कंपनीतून दिला नाही, ऑलरेडी त्याला द्यायचाच नव्हता. त्याने 2 दिवसाचा पगार त्याच्याकडे ठेवून घेतला, 10 दिवसाचा. मग त्याच्या बेसवर मी पहिली सायकल घेतली हप्त्यावर. म्हणजे माझी जी वाटचाल आहे हप्त्यापासूनच आहे. मी कोणती गोष्ट घेतो हप्त्यावरच घेतो. मग असं सायकल घे, मग बहिणीला सायकल घे, ती हप्त्यावर घे, मग अशी सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग VIP कंपनीत काम केलं. तिथं परप्रांतीय वर्ग जास्त होता, ते त्यांचं टार्गेटच होतं की आपण कमवण्यासाठी आलेलो आहे. पण मला आतून वाटतं की आपला जन्म इथं झालेला, आपण काहीतरी काम बी करण्यासाठी आलेलो आहे, आपलं काहीतरी देणं लागतं. मग ते मी तिथं दोरे कापायचं काम करायचो. म्हणजे जी बॅग तयार होते, जे बॅगचं वरचं कव्हर चालू झाल्यानंतर जी शिलाई होते तिला दोरेवरती आलेलं असतात, थोडंसं कपडावरती आलेलं असतो, मग ते काम होतं कापायचं, ते करायचो. ते 3-4 दिवस केलं. तिथं मला 60 रुपये रोज द्यायचे ते तेव्हा. आणि नाश्ता वगैरे त्यांच्याकडे असायचा. मग ते नाही झालं माझं. दुपारीच मी कंपनीत उडी मारली आणि घरी निघून आलो. म्हणजे कंपनीत काम होतच नाही मला, हे निश्चित झालं. नंतर परत मी कंपनीची पायरी पण चढलो नाही. मग व्यवसाय करणं तर व्यवसायच करायचा. आणि दुसरं कारण सर, माझ्या मनामध्ये राग का निर्माण झाला, माझ्या वडिलांनी सर 21 वर्ष कंपनीत काम केलं. आणि म्हणजे आपल्याला आहे ना कुठंतरी ना सर, म्हणजे एखादं म्हणतं नाही का, अपमान झाल्याशिवाय तुम्ही प्रगती करू शकत नाही. तसं तुम्हाला जी ठेस लागली ना तुमच्या कुटुंबाला, ती लागल्याशिवाय तुम्ही सकारात्मक आणि पुढचं पाऊल उचलू शकत नाही. मग घरच्यांना वाटायचं की आणि नोकरदारच व्हायला पाहिजे. मग माझ्या डोक्यात होतं मी कंपनीत काम नाही करणार, मी भले रस्ते भाजीपाला विकल, पावडा विकल, पण मी कंपनीत कामच करणार नाही. तर मग ते वडिलांनी 21 वर्ष सर्व्हिस केली. 21 वर्षामध्ये 1 रुपयाची बी सेव्हिंग नाही झाली. आणि फक्त कुटुंबाला जगवणं हा एवढाच एक उदरनिर्वाहाचा भाग झाला. आईचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आईबरोबर जे गाडी पुढे चालवत होते, ऑन दी स्पॉट जागेवर गेले. वडिलांचे मित्र होते आणि आई तिकडं विंचुरीला आलेली होती. आणि त्यावेळेस वडिलांनी मागणी केली का माझ्या मिसेसचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर मला कमीत कमी उचल द्या थोडीशी पैशाची. तर त्या कंपनी मालकाने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. वडिलांच्या मनामध्ये कंपनी मालकाविषयी चीड निर्माण झाली. परत त्यांनी ती कंपनी सोडली. तो एक अनुभव पाठीशी होता की आपल्या वडिलांनी 21 वर्ष कंपनीत काम केलं. म्हणजे जवळजवळ आयुष्याचे जे जिद्दीने पुढे काम करायचे दिवस होते ते कुठेतरी गेले आणि प्रगती काहीच झाली नाही. मग तेव्हापासून मग कंपनीचं चीड निर्माण झाली. मग तेव्हापासून मी कंपनीत काही कामाचा विषय सोडून दिला आणि सरकारी नोकरीचा तर विषयच घेतला नाही. आजपर्यंत फॉर्म पण नाही भरला. आणि मग व्यवसाय करायचा तर कोणता करायचा, आता इतका कॉन्फिडन्स तयार झाला सर. कोणताही व्यवसाय जरी म्हणजे नाही, सगळे व्यवसाय आताचे सोडून दिले, नवीन व्यवसाय जरी सुरुवात केली तर माझ्यामध्ये आत्मविश्वास म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स, पण आत्मविश्वास इतका तयार झाला की तो व्यवसाय मी येणाऱ्या पुढच्या 1 वर्षामध्ये पुढे डेव्हलप करू शकतो. जिथं लाथ मारे तिथं पाणी काढू शकतो. हा व्यवसाय म्हणजे आता हे स्वतः व्यक्तिगत मी म्हणण्यापेक्षा माझ्या बरोबरचे आहेत, दीपकला अनुभव आहेत आणि पुढे चाललो. आणि दीपकचं माझं एकच म्हणणं आहे की संस्था जर मोठी करायची दीपक, तर पहिले आपण सक्षम होऊया. मग स्वतः सक्षम होणार तर कसं होणार, तर पोटाची पण भूक भागली गेली पाहिजे, सामाजिक काम बी उभं राहिलं पाहिजे. आणि या द्विधा मनस्थितीमध्ये तरुण वर्ग खूप हे झाला. म्हणजे आमच्या कॉलेजला असताना भरपूर जणांनी, आमचे जे सिनियर आहेत वगैरे, त्यांनी पण खूप सारे NGO स्थापन केले, पण ते चाललेच नाही सर पुढं. कुठेतरी ती शोकांती काय वाईट वाटतं, कारण की ती एक तर कुटुंबाचं प्रेशर, जगण्याची धडपड आणि मोठं काहीतरी करायची उमेद असते माणसामध्ये, संस्था बी उभी करायची. लोकांचं बघायचं नजर या संस्थेकडे वेगळाच आहे. अजून दीपकच्या घरच्यांना वाटतं संस्था म्हणजे एखादी शाळा ओपन केली का काय तुम्ही, तुम्हाला त्यातून पैसे येणार
आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की संस्था स्थापन केली म्हणजे यांना खूप सारा पैसा येतो, गव्हर्नमेंट पैसा देतं. गव्हर्नमेंट तर आहे त्या सामान्य माणसाला डाळ तांदूळ व्यवस्थित पुरवत नाही, ते संस्थेला कुठून पैसे देणार. मग दीपकने आम्ही तोच विचार केला की आपण सस्टेन काहीतरी करूया. संस्था कमर्शियल व्यवसाय म्हणून नाही स्थापन करायची, पण मग आपण स्वतः सस्टेन होता होता संस्था बी पुढे जाईल. एक काळ येईल म्हटलं दीपकला की आज जे रोपटं लावलंय त्याचा वटवृक्ष होईल आणि त्याला कुठेतरी फळ लागतील. आणि त्याचा आनंद असा होतो की आमच्या आयुष्यातली संस्थेची पहिली मुलाखत आहे, बरोबर. आणि आपलेच माणसं आपल्याला मोठं करत असतात सर. आपण आपल्या माणसावर जितकं प्रामाणिक राहिलो ना, आपलेच माणसं आपल्याला मोठं करतात. आणि त्याचं हे पहिलं पाऊल आहे आज आमची. आणि ते कोविड काळात पण सर आम्ही खूप सारं काम केलं. महिना दीड महिना आम्ही अन्नदानाचं काम केलं, ऑथराईज काम केलं सर. जे काम करतो ते ऑथराईज करतो. आज नगरपालिकेच्या तुम्ही याच्यावर रजिस्टरला स्टे फाउंडेशन म्हणून नाव आहे. आज तुम्ही अंबडच्या महानगरपालिकेच्या शाळेत गेले, कोणत्याही शिक्षकाला विचारलं स्टेप म्हणून तुम्ही कोविडच्या काळात काही काम केलेलं ऐकलंय का? 2 टाइमचा चहा, 1 टाइमचं जेवण आम्ही जे परप्रांतीय जे गाड्या पकडल्या होत्या ते त्यांना द्यायचो. उर्दू शाळा आहे इथे सर लिंक रोडला. त्या उर्दू शाळेमध्ये जे भिक्षेकरी होते, जे आपल्या पंचवटीमधले सगळे आणून बसवले होते, तर त्यांना जेवण देण्याचं काम करायचो. आणि इथल्या वस्तीमधल्या लोकांना बी त्या काळात खूप वाईट परिस्थिती द्यायचं काम करायचो. बऱ्याच साऱ्या संस्था जोडल्या गेल्यानंतर किट वगैरे मिळाले आपल्याला कोरो संस्थेच्या माध्यमातून वगैरे. तर किट गावापर्यंत आम्ही ते पोहोचवले. इव्हन म्हणजे आम्ही असं करायचो की एखाद्याला जर समजा म्हणजे आपल्यातला विषय म्हणून 10 किट जरी आपल्याला भेटले ना, तर आपण यार अजून 5 किट काहीतरी ऍडजस्ट करून आपण 15 किट देऊया. म्हणजे संस्थेचं टार्गेट 10 किटचं असलं तर आम्ही 15 किट तयार करून इकडून तिकडून मदतीतून आम्ही 15 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचो. म्हणजे असे खूप सारे छोटे मोठे उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो. म्हणजे वेगवेगळे. आणि कोणत्याही संस्थावाला हा स्वतः तितका प्रारंगत नसतो. आम्ही आमचा व्यक्तिगत अनुभव घेतला तो असा, जर मला जर गरज आहे की मासिक पाळीवर जर लेक्चर घ्यायचं आहे किंवा महिलांसंदर्भात, तर आमच्या डोक्यामध्ये पहिला विचार यायचा की संगीनी महिला जागृती मंच म्हणजे अनिताताई असेल किंवा कल्याणी असेल, तर दीपक आपण त्यांना बरोबर घेऊन हे काम पुढे नेऊ शकतो. संस्थावाल्यांनी एकत्र येऊन जिथं कमी तिथं ही संस्था काम करेल असं जर प्रोत्साहन देऊन जर काम जर केलं, काम केलं तर खूप चांगलं काम उभं राहू शकतं. हा आमचा अनुभव आहे. मग जिथं युवकांसंदर्भात वाटतं ना, तर आम्ही मदत घेतो. आपण त्याच्यात इतके प्रारंगत नाही, तर आपलं काम आहे की आपण दुसऱ्या संस्थेला पुढे नेलं पाहिजे आणि तुम्ही हे काम करू शकता. महात्मा गांधींनी तर असं म्हटलंय ना की 100 लोकांमध्ये जर एकच 100 पावलं पुढे चालू केला तर ती क्रांती नाही. क्रांती नाही, पण त्या 100 एकच पाऊल जरी पुढे टाकलं सगळ्यांनी मिळून तर ती क्रांती होते. हो. आणि ते कधी कधी ना असं वाटतं पण की लोक आपण करतोय याचा मेसेज जातोय का, किंवा लोकांना याचा फायदा होतोय का. तर आता जाणवायला लागलं की आपण म्हणजे ज्या वेळेस ऍक्सिडेंट झाला होता 6 महिने जेव्हा सर्व काही बंद होतं संस्थेची ऍक्टिव्हिटी, त्यावेळेस आपण ज्या शिकवलेल्या महिला होत्या ना, ज्यांना आपण हे केलं ते रेग्युलर त्यांचं काम रुटीनला पुढे घेऊन गेले करत होते. म्हणजे आपण जे करतोय ना की लिडरशिप तयार झाली पाहिजे आणि त्यांनी खरंच पुढे जायला पाहिजे, तर ते होतंय. काही गावांमध्ये आता सोनुशीला काम करत असताना आत्ता 50 लोक असे की ज्यांचा वन हक्काचे दावे दाखल आहेत, पण पुढे काहीच नाही. पण ते आता तो प्रश्न पण आम्ही तिथल्या स्थानिकेच्या मदतीने पुढे घेतला आणि त्याच्या माध्यमातून आता एक पाऊल पुढे जात आहे. म्हणजे आमचं एक ध्येय की गावात जर काम करायचंय ना, गावातले युवक महिला हे जर एकत्र आले ना, मग समोरचे किती प्रस्थापित असू दे, दोघं जर एकत्र आले ना, प्रस्थापित किती असू दे की ते बदलतात. आणि त्याचा अनुभव आम्ही आता हळूहळू घेतोय. कारण असंच एक किस्सा इथे गणेशगाव आहे आपला, तर गणेशगावला आमचं काम सुरू होतं. गणेशगाव त्र्यंबक. तर तिथे काम करत असताना तिथल्या प्रस्थापिकांना वाटलं की हे जरा शिकवतायत महिलांना, युवकांना हुशार करतायत. त्यांना जाणवलं, कारण पहिल्या ग्रामसभा व्हायच्या तर महिला जात नव्हत्या, युवक जात नव्हते. तर ते युवक ग्रामसभेमध्ये जायला लागले, महिला जायला लागल्या. ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा त्या गावातल्या महिला गेल्या आणि गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांना दाखला द्यायचा होता, त्यांना घ्यायचा होता त्या महिलेला, तर तिने पैसे दिले. पैसे दिल्यानंतर ती तिथेच थांबली. तर ग्रामसेवक जरा असा हे झाला, तर पुढे नंतर तो ग्रामसेवक सस्पेंड झाला, कारण लोक जागृत झाल्यामुळे. ते नंतरचा विषय. पण त्या महिलेने सांगितलं की मी तुला पैसे दिलेत ना, त्याचा कागद दे मला, पावती दे. आणि तिथं त्यांना हादरा बसला. मग नंतर कोविडचा जेव्हा काळ आला तेव्हा त्यांनी सरपंचांनी फोन केला, तुम्ही आमच्या गावात यायचं नाही.
त्यांनी ती पावर वापरली की आता कोविडचा काळ आहे म्हणून आमच्या गावाने असा निर्णय. म्हटलं ठीक आहे, पण त्याच्या अगोदर एक सत्र झालेलं होतं 8 दिवसापूर्वी. तिथं महिला आणि युवकांनी दुसऱ्या 8 दिवसानंतर प्लॅनिंग केली होती की पंचायत राज समजून घ्यायचं. आणि त्या दिवशी त्यांनी सांगितल्यामुळे मग आम्ही म्हटलं ठीक आहे, नाही म्हणताय तुम्ही तर नाही येणार. कार्यक्रम ठरलेला, महिला जमा झाल्या, मुलं जमा झाले आणि त्यांनी फोन केला तुम्ही का आले नाही अजून. म्हटलं तुमच्या गावातला असा व्यक्ती म्हणतो की तुम्ही गावात यायचं नाही. ते उठले आणि ग्रामपंचायतमध्ये गेले. तुम्ही सांगणारे कोण? गाव तुमचं एकट्याचं बापाचं आहे का? आणि हा बदल झाला ना, तिथे जिंकलो आम्ही की लोक एकत्र येतात, त्यांचे हक्क त्यांना कळायला लागले. पुढे चालून त्यांनी माहितीचे अधिकार टाकले त्या ग्रामपंचायतवरती. त्यातनं खूप सारे म्हणजे रस्ते असे होते, पडलेली रस्ते असे होते की ते कागदावरती त्यांचे बिलं वगैरे सर्व, पण प्रत्यक्षात तिथं रस्ताच नाही. असं ते सर्व हे झालं आणि त्यामध्ये नंतर मग तो उघडकीस आल्यानंतर तिथले जे ग्रामसेवक होते ते सस्पेंड झाले त्या प्रकरणामुळे. आणि धक्का दिलाय, धक्का एवढा बसला की तिथला जो एक प्रस्थापिक होता त्यांनी मुलांना धमकी दिली होती की तुम्ही जर परत एकत्र आलेत किंवा प्रश्न विचारले तर मारू. पण आजची परिस्थिती अशी आहे की आता तिथे त्या युवक गटामधला एक उपसरपंच आहे. म्हणजे हा कामाचा परिणाम आहे. आणि आम्ही असं म्हणतो की युवक महिलांचा सहभाग जेवढा ग्रामसभेमध्ये वाढेल, गावाच्या कारभारामध्ये वाढेल, तेवढं ते गाव पुढे जाईल. आणि त्या दृष्टीने पण आमचं काम आता सुरू आहे. आणि सर MSW हे जे नेटवर्क आहे ना खूप मोठं आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्याला हक्काचा माणूस लागतो, मग त्याचा तो नातेवाईक आहे माझा, तो काकाचा, मावशीचा, मामा राहता. पण MSW हा इतका मोठा परिवार आहे सर, म्हणजे सांगायला गेलं NGOची माध्यमच म्हणतो मी डायरेक्ट. आणि त्याचबरोबर MSW परिवार जे मित्र परिवार आहे आमचा. म्हणजे असं वाटत नाही आम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलं ना, अरे आपला हा मित्र आहे बरं का हक्काचा. म्हणजे ज्या हक्काने आपण जर सांगतो का हा माझा नातेवाईक त्याच्यापेक्षा जास्त हक्काने आम्हाला असं वाटतं का नाही तिथे आपला मित्र तो आपलं काम करून घेईल. कोल्हापूरला आमचा मित्र आहे आणि हेच पोरं जोडले गेले, हेच मित्र जोडले गेले. मग कुठे काही सामाजिक काम करायचं असं, कुठे काही प्रोजेक्ट येणार असला तर ते सांगतात का तुम्ही असं असं काम करू शकता का. म्हणजे आपण जेवढं प्रामाणिकपणे काम केलं त्याचं फळ भेटतं. फक्त थांबत आणि प्रोसेस थोडी स्लो आहे, त्या पद्धतीने वाटचाल करायला हा. नाही निराशा सर आयुष्यात येतात, चढ उतार बी खूप असतात. म्हणजे आता कसे संस्था कशी उभी करायची, हा सोपा आहे, हा आम्हाला डोनेट मिळाला आहे मटालेंकडून, आणि हा टेबल आहे हा मित्राकडून मिळाला, ही मांडणी दुसऱ्याकडून मिळाली, ते बुकशेल्फ ते एका जणाकडून मिळालं. म्हणजे अशा वस्तू आम्हाला भेटत गेल्या. आता मध्ये टीपॉय ठेवलेलं तो कल्याणीच दिलेला आहे. हा इथं समोरच वाटतो तो. हा मग त्याचा उपयोग मॅडमच्या घरच्या हा मग तो आम्ही तसंच ठेवला. म्हटलं ते दिलेल्या वस्तू लगेच कुठे काय आपण संस्थेसाठी उपयोग करू शकतो. म्हणजे असं छोटे छोटे वस्तू जेव्हा गोळा होत जाते ना, तर मग स्वतःच एक असं चांगलं संस्था उभी राहते, स्वतःच एक विश्व तयार होतं काम करण्याची. शेवटचा प्रश्न बोला. तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये तुम्ही एक विद्रोह केलेला आहे. विद्रोह अनेक ठिकाणी केला, पण खाजगी आयुष्यामध्ये तो वेगळा अर्थी क्रांतिकारी वाटला मला. मी तुमच्या लग्नाला हजर होतो. हो तुम्ही प्रस्ताविकेचं वाचन केलं. हो काय म्हणजे ते नाही त्याला दसल तापा वगैरे सगळी मंडळी होती, सगळं होतं. तुमची बायको पण मराठा आहे, तुम्ही मराठा. आणि म्हणजे काय मला ते फार म्हणजे मला शारून आलं होतं. काय नेमकं डोक्यात होतं ते? कसं आहे सर, आपण जेव्हा सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा काम करत असतो समाजामध्ये, कुठेतरी ना एक जातीचा शिक्का नको लागायला आपल्यावर, नाही का. म्हणजे आपण जेव्हा समाजात काम करतो तेव्हा सगळे समाजातले माणसं आपले आहेत, त्यांच्या मनामध्ये ते रुजवण्यामध्ये जर आपण कुठे जर कमी जर पडलो तर कुठेतरी एक त्यांना असं वाटतं की हा एक जातीपुरता मर्यादित माणूस आहे. मग आम्ही असंच राकेश पवारांना आम्ही सगळे बसलेलो होतो. मग नाही मी एक तर माझ्या पद्धतीने मी कोर्ट मॅरेजेस करणार, म्हणजे एक सामाजिक चळवळीला एक प्रोत्साहन देणारं काम करणार. मग काय करायचं मग माझं लग्न जमलं आणि अरेंज मॅरेज होतं. आणि ते आता जातीतच होतं, अरेंज मॅरेज म्हणजे ते जातीतच होतं, कारण की घरच्यांचा पूर्णपणे विरोध होता. म्हणजे असं कोणतेही पाऊल उचलायचं नाही, अरेंज मॅरेज कर. आणि शेवटी आपण काय करतो तर आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, तो आपण टाळून कधीच पुढे जाऊ शकत नाही. कारण घरच्यांच्या विरोधात जाऊन आपण कोणतंही काम उभं केलं तर ते काम नाहीच उभं राहू शकत. जेव्हा घरचे तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात तेव्हा तुम्ही 2 पावलं पुढे टाकू शकतात. तर मग करायचं तर मग दीपकने एक संविधान प्रचारकचं जे काम चालू होतं, आणि दीपक म्हणे आपण करूया. म्हणलं करूया. आणि एवढे लोक म्हटलं त्याची काय चिंता नको करू, करायचं तर करायचं.
लग्न माझं आहे. हा आणि मंत्र तंत्र याच्यावर आहे सर. म्हणजे माझा विश्वासच नाही पण घरच्यांचा आहे. मग असा विचार केला का आम्ही असं चर्चा करत असतो ना, बदलायचं मला आहे ना, तर मी घरच्यांना बदलायच्या भानगडीत नाही पडणार. वा, वा, कारण की ते त्यांची माइंडसेट झालेला आहे, त्यांचा जन्म, त्यांचा तो कालावधी. हो ते बरोबर आहे. ते देवपूजा करताय ना त्यांसाठी ग्रेट आहे. मला बी देव पुढे दिसला तर मी दर्शन घेईल, पण मी थोतांडाच्या मागे लागणार नाही. हा माझा व्यक्तिगत आहे. आणि कोणताही बदल जर करायचा असला तर तुम्ही समोरच्यावर प्रेशर आणून नाही करू शकत. हा म्हणून ते त्यांच्या जागेवर योग्य आहे. म्हणून म्हटलं आपण स्वतःमध्ये बदल करू. मग आम्ही निर्णय घेतला ते प्रास्ताविकेचं वाचन करायचं. आणि लोक असे होते का एकदम शांतपणे दीपकच्या हातात माईक आणि ते चालू. आणि म्हटलं मंत्रतंत्र माझा काही विश्वास नाही. ब्राह्मण आम्ही मॅनेज केलेला. त्याला म्हटलं का मंत्र 2 मिनिटात संपले पाहिजे तर संपलेच पाहिजे. मग दीपकने इकडून खुणावलं का स्पीड वाढव, संपव हे पटक्यात, लगेच झालं, चला घ्या फेरे, लगेच तो सुरू करून टाकायचा. म्हणजे ब्राह्मण आम्ही तसा मॅनेज करून टाकला. त्याला कळून चुकलं की हे कॅरेक्टर वेगळे. म्हणजे तुम्ही ब्राह्मण भ्रष्ट केला का? आणि साखरपुड्याला पण माझ्या साखरपुड्याला बी म्हणजे भांडण्यासारखं वातावरण निर्माण झालं. आमचे चंदूभाऊ दातीर म्हणून आहे. म्हणजे काही लोक असे असतात ते सतत पुढे येत नाही, पण त्यांच्या मनामध्ये जो सकारात्मक जो विचार आहे चळवळीचा तो आहे. म्हणजे आता तुम्ही करता मी करता म्हणून हा ठीक आहे दीपक काम करतो, हा नाही सामाजिक चळवळीतला माणूस आहे असं नाही. ही सामाजिक चळवळ प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेली आहे. पण त्याला कुठेतरी वाचा फुटायला पाहिजे नाही का. आणि त्यांना ते स्टेज अवेलेबल होत नाही. पण ते रेग्युलर मग ते करत असताना ब्राह्मण आहे ना, पूजा चालू होती. दीपक तो होता का हा पुढे, आणि त्यांनी तो आहे ना दशक्रियाविधी सारखी पूजा करत होता. हा मग त्यांनी त्याला थोडंसं धारेवर धरलं. म्हणलं नेमकी पूजा कसली चालू आहे आणि नेमका तुम्हाला माहिती का आपण कोणत्या जागेमध्ये हा कार्यक्रम करतोय. रामसतचं त्याला मोठं ऐतिहासिक स्थान आहे. मग त्याचं काय, ब्राह्मणाची चलबिचल खूप वाढायला लागली. आणि त्याला कळालं की आता मला म्हणजे विरोधात प्रश्न करताय दाते. हा त्यांना खूप सारे प्रश्न केले त्याला. आणि असंच का करायचं, इकडे तोंड करून का बरं बसायचं, काय करायचं, असे सारे प्रश्न झाले. तो चलबिचल झाली त्याची, त्याला काहीच कळलं काय. तो चिडल्यानंतर तो म्हणे करायची तर करा पूजा, नाही तर मी चाललो म्हणे. एवढ्यापर्यंत झालं. बाकीचे म्हणे शांत म्हणे घ्या करून. मग ती पूजा झालीच नाही. म्हणजे ते साखरपुड्याला जे मंत्र काय म्हणतात ते काय झालं तर अंगे चाल घाल अंगठी चला झालं बसा जेवायला, एवढ्यापर्यंत विषय झाला. म्हणजे सुरुवात करायची स्वतःपासून करायची, तो एक प्रकार. आणि लग्नामध्ये ते प्रस्ताविकेचं वाचन केलं. म्हणजे माझ्या मनाला वाटलं की आपण जेव्हा सामाजिक काम करतो तर हा छोटासा प्रयत्न मी माझ्या परीने करायचा प्रयत्न केला. आणि तो बऱ्याच जणांना आवडला. आणि पण आपण इतकं ठाम जर असलो ना तर समोरचा आपल्याला प्रश्न नाही करू शकत. कारण की आपण त्या गोष्टीमध्ये एकदम झोकून केलेलं काम असतं. तो जाणवलं. मला कोणीच विरोधात कोणीच काहीच बोललं नाही. चांगलं झालं म्हणे. हा लग्नाला होते सर्व महापुरुष तिथे ठेवलेले, सगळे महापुरुष ठेवलेले होते. शपथ घ्यायला लावले. सामुदायिक झालं. मग कुठेतरी वाटलं का नाही. आणि ते बराच सारा माप होता. एवढा मराठा समाजामध्ये तुम्ही अशी कृती करताय. त्याचा दीपकला फोन आले की तुम्ही चांगली कृती केली. म्हटलं चांगली, ठीक आहे, जी सकारात्मक वाटलं आपल्याला करावं तो करायचा प्रयत्न केला. पण हे करत असताना आम्ही कोणाच्या विरोधात जाऊन नाही काम करत. आमच्यासाठी प्रत्येक माणूस हा योग्यच आहे. फक्त बदल करायचा, सुरुवात आपल्यापासून करा. म्हणतातच ना की समोरची लाईन जर तुम्हाला खोडायची असेल तर तिला हात नका दाखवा, तुमची लाईन मोठी करा. तुमची लाईन मोठी तुम्ही करा. अगदी म्हणजे स्टेप ऑपरेशन किंवा व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा तुमचा तो प्रवास तसाच आहे. केला आणि गरजेचं आहे. आणि जी पिढी घडली यावेळी तिला बदलण्याच्या मागे लागून उपयोग नाही. येणारी पिढी घडवायची. आणि दुसरी गोष्ट आपल्या चळवळींचं एक झालं की आपण डायरेक्ट काट मारत गेलो की बाबा हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. तर आम्ही असं ठरवलंय की तो करतोय ना त्याला करू द्यायचं. जोपर्यंत आपण त्याला पर्याय देऊ शकत नाही तोपर्यंत आपण त्याला चुकीचं म्हणायचं नाही. आणि पर्याय देत राहायचं आणि काहीतरी नवीन तयार करायचं. त्याला दाखवलं आलं पाहिजे बाबा हे नको असं कर. कारण आपला समाज हा उत्सव प्रिय आहे. उत्सव असला तरच एकत्र येतो ना. आपण उत्सव मानसिक गरज पण आहे ना. उत्सव सण ही माणसाची मानसिक गरज आहे. बरंच सरांचा रोजगार त्याच्यावर अवलंबून आहे. पोट पाणी ती सायकल पण आहे ना. ती मला वाटतं गप्प अविरत होत राहते. म्हणजे पण गोकुळचा मंडप पण लागलेला आहे, व्यवसाय पण चालू आहे. मी कल्याणी विनंती करेल की आता सगळ्या गोष्टीला मुरड घालून आवर घालून समारोप आपण करावा.
बस 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 होईल. बसून या, बसून का माईक वापरा का नाही? आमचा गोकुळ कधी बोलत नाही, पण गोकुळ दादाला सांगावं असं वाटतंय. तो आज 1.5 तास बोललाय. 1.5 तास बोललाय. 1.5 तासाची मुलाखत झाली आहे. आणि त्यांनी जो प्रसंग सांगितला की त्यांनी सोशल वर्कला का ॲडमिशन घेतलं, मला तो प्रसंग तो आईला म्हणजे अनिताताईंना सांगतानाचा सीन आठवला. आम्ही रेडिओ विश्वासच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो आणि त्यांनी तो प्रसंग सांगितलेला. दीपकला पण मी स्टेप फाउंडेशनच्या आधीपासून म्हणजे सुरू व्हायचं, आम्ही छात्रवार्तीत एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे दीपक तिथे मला छात्रवार्तीच्या अधिवेशनात भेटलेला आहे. मी खूप कमी लोकांना दादा म्हणते, त्यापैकी गोकुळ एक आहे. आणि ती इमेज त्यांनी कमवलेली आहे. त्याला भाऊ म्हणावं किंवा तो रिस्पेक्ट द्यावा, ही त्यांनी इमेज कमवलेली आहे. एकच सांगावं असं वाटतं की वैशालीताईंमुळे बऱ्यापैकी नुकसान झालं. बातमी आली तेव्हा मी खूप हादरले होते. म्हणजे मी बाबाला सांगितलं की तू येणार नसेल तर मी बसनी जाईल, पण मला अंत्यविधीला जायचं आहे. आपण भाग्य मानत नाही, पण नकळतपणे वैशालीताईचा अंत्यविधी करायचा एक प्रसंग किंवा एक विधी माझ्या हातून केला गेला. आणि आता स्टेप फाउंडेशनचं काम इतकं छान चालू आहे. 2 कार्यक्रम आई आणि मी आम्ही बघितले, बाकी काम चालूच असतं. गोकुळने जो वारसा स्वतःपासून सुरू केलाय तो मुलामध्ये दिसतो. आता गोकुळने पोराचं नाव पृथ्वीराज ठेवलंय आणि तो त्याच्याबरोबर सगळ्या ठिकाणी असतो. पाणी वाटपाला असतो, दूध वाटायला असतो, मंडप टाकायला असतो. आणि गोकुळ जसा घडलाय तसा कुठेतरी तो त्याच्या लेकराला घडवताना दिसतो. मी आजची मुलाखत आणि एकूणच आपलं नवरात्रीचं हे शेवटचं आहे थांबवते आणि स्टेप फाउंडेशनला संगिनीतर्फे शुभेच्छा देते. कधी काही वाटलं तर संगिनी तुमच्या सोबत आहे हे आश्वासन देते. आणि संगिनीच्या मार्फत एक किटचं प्रॉमिस मी करते की संगिनीच्या मार्फत किंवा आणि चालेल संगिनीच्या मार्फत म्हणा किंवा पर्सनली कुटुंबाकडून आम्ही तुम्हाला तेवढी 1000 रुपये आणि एक किटचं पण सामान देऊ, दिवाळी भेट म्हणून. प्रत्यक्ष आम्ही येऊ शकू का नाही शंका आहे, पण ते किट मात्र आम्ही पोचवू. दीपक 2 शब्द बोलेल, मी 2 शब्द आभार व्यक्त करतो. म्हणजे जेव्हा नाशिकमध्ये काम करत असताना ही पहिली ओळख जी माझी सामाजिक कार्यात जी झाली सर, ती अनिता मॅडम बरोबरच झाली. आणि त्यांनाच फॉलो करत करत पुढे मी हे सगळं काम म्हणजे शिकत होतो. आणि शिकत असताना बरेच सारे मित्र जोडले गेले. हे जोडल्या गेल्यानंतर जे सामाजिक काम उभं राहिलं ते कसं आहे सर, तुम्ही मला विचारलं होतं की व्यवसायच का, म्हणजे व्यवसायातच का, एवढं व्यवसायच का. म्हणजे सर जन्मजात कोणीच काही शिकून येत नाही. म्हणजे तुमचे वडील खूप ब्रिलियंट असले म्हणून मुलगा ब्रिलियंट असले हे काहीच नाही. मी एक अनुभव असा घेतला की तुम्ही जे काम करणार ते तुमच्या रक्तात उतरवा. जोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये रक्तात ते काम उतरवणार नाही तोपर्यंत त्या कामाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. मग व्यवसाय हा मी एक प्रकारे माझ्या रक्तात उतरवला. आणि ते करत असताना मला बऱ्याच जणांनी सांगितलं की हे काय तू फंद्यात पडला, तुला पोर कोणी देणार, तू व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आणि आपलं काम काय, हे सामाजिक कामात काय ठेवलंय. आणि बऱ्याच साऱ्या निगेटिव्हिटी तयार झाल्या. म्हणजे चढ उतार संस्थेमध्ये येत असतात. वैशालीताईंचा विषय काढला. वैशालीताईंचं महिलांबरोबरचं काम खूपच हे होतं आणि ते नेहमी मार्गदर्शकाने आम्हाला एकदम अशा मुलासारख्या आणि भावासारख्या ट्रीट करायच्या, रागवायच्या, बोलायच्या, हे तुमचं चुकीचं आहे, मतप्रवाह सगळे चालायचे. आणि खूप चांगलं काम महिलांचं जे आता जे बचत गटाचं काम चालू आहे ना, तर पूर्णपणे श्रेय जे आहे ना वैशालीताईंचं आहे. बचत गट ही कन्सेप्टच आम्हाला माहिती नाही. जरी स्टेप म्हणून संस्था आम्ही चालू करतो तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आमच्यासाठी नवीन असतात. मग एखादी गोष्ट ती आम्हाला कल्याणीकडून शिकायला भेटेल, एखादी गोष्ट आम्हाला सरांकडून म्हणजे XYZ कोणत्याही व्यक्तीकडून आम्हाला शिकायला भेटेल. आणि तो शिकण्याचा प्रयत्न करत करत आम्ही ते काम उभं करतो. मग त्याला नाविन्यपूर्ण
पुढं न्यायचं म्हटलं तर आताची जी मुलाखत ही संगीनी महिला जागृती मंचाच्या माध्यमातून जी घेतली त्याचा मला मनस्वी आनंद का होतो की जेव्हा तू पोस्ट टाकली पहिली ना तेव्हा मी ते बघितली आणि बघितल्यानंतर लगेच मला एक 15-20 मिनिटांनी फोन आला का तुझा लोगो वगैरे पाठव. मग माझ्या डोक्यात विचार आला की आपल्या संस्थेला बी घेता येईल त्याच्यामध्ये. आणि संगीनीचं काम आहे ना म्हणजे सर म्हणजे बोलण्यामध्ये एक आनंद असा उभा राहतो की हा खूप सारा म्हणजे सगळा प्लॅटफॉर्म असेल किंवा एक वृक्ष तयार झाला पण त्याला जेव्हा फळ लागायची वेळ आली किंवा असं बागडायची वेळ आली तेव्हाच ताई आपल्यामधून गेल्यात. मला म्हणजे याचं दुःख जाणवतं. आणि तुम्ही ऑब्झर्वेशन तुम्ही किती करता मला माहित नाही पण ताई असल्यानंतर आणि आत्ता ही कमी ना मला जाणवते. संगीनीकडे बघितल्यानंतर खूप जाणवती की ताई खरंच म्हणजे असत्या तर. आणि त्याचा प्रभाव जो आहे ना बाकीच्या ज्या संस्था आमच्यासारख्या वगैरे त्याच्यावर पण झाला. हक्काचा माणूस कोण आहे तर हक्काची माणसं याची गरज काय वाटते त्या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती ना तर ते कुठेतरी आम्हाला जाणून येतं. पण मग जे ताईंचे काही स्वप्न असतील आणि ताईंनी काही गोष्टी शेअर केलेल्या असतील तुझ्या बरोबर तर एक भाऊ म्हणून किंवा काय म्हणून दीपकानं आम्ही नेहमी सोबत आहे. म्हणजे एखादं स्वप्न ताईंनी तुझ्याजवळ काही व्यक्त केलं असेल तर ते आपण पूर्ण करू. येणारा काळ 1 वर्षाचा असेल 2 वर्षाचा असेल 10 वर्षाचा असेल बघण्यासाठी आपण असू किंवा नसू पण ते जेव्हा उभं राहील तेव्हा कुठेतरी ती गोष्ट उभी करू. आता माझ्या डोक्यामध्ये मी दीपकला बोललेलो नाही ताई गेले वैशाली ताई पण वैशाली ताई आपल्यामध्ये नेहमी राहण्यासाठी लोक एखाद्या वास्तूला नाव देतात एखाद्या गोष्टीला नाव देतात. तर आमच्या मनामध्ये असलेले सारे प्रोजेक्ट आहे काही तर ते प्रोजेक्ट जेव्हा आम्ही स्वतः उभे करणार आणि म्हणजे आम्ही जरी नसलो तरी लोक त्याचा उपभोग घेऊन निघून जाणार किंवा त्याचा फायदा घेऊन निघून जाणार तर त्या प्रोजेक्टला त्याला आम्ही असं मनोमनी ठेवलेलं आहे की अनिताताई आणि वैशालीताई या दोघांचं नाव देऊन आम्ही ते काम सुरू करणार. म्हणजे ते मनात आहे पण जेव्हा ते प्रत्यक्ष कार्याला सुरुवात होईल त्याचा 1 टप्पा 2 टप्पे पूर्ण होतील तेव्हा कुठेतरी आम्ही ते व्यक्त करून मी ते सांगेल की असं असं आम्हाला पुढं उभं करायचंय. आणि हा जो मान आम्हाला दिला म्हणजे मुलाखत घेतली हा नाही आणि कसं होतं की आपण काम करतो पण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याचं माध्यम काय तर हेच माध्यम आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप साऱ्या पोस्ट केल्या जातात लोक लाईक करतात पुढे चालतात. आपल्याला जे समजून सांगायचं असं त्या फोटोतून जे दाखवायचं असं ते लोकांपर्यंत नाही पोहोचत. आणि सोशल मीडियाचा जमाना सरांनी एक सांगितलं होतं की मी पोस्ट करायचं त्याला लाईक कमी भेटायच्या मग नंतर रीलच्या माध्यमातून तुम्ही ते टाकायला लागले तर तुम्हाला लाईक जास्त मिळायला लागल्या. हे तुमचं जे म्हणजे ट्रेंडनुसार आपण पण बदललं पाहिजे. आणि ही मुलाखत ही कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील. आणि या मुलाखतीसाठी जे आम्हाला संधी दिली त्याबद्दल म्हणजे आभार व्यक्त करण्यापेक्षा माझ्या मनाला खूप बरं वाटतंय चांगलं वाटतंय. म्हणजे कारण की आमच्या मनातल्या वेगवेगळ्या गोष्टी त्या मांडण्यासाठी संधी भेटली. संस्था म्हणून आपण कसं पुढे जायला पाहिजे आणि संस्था करत असताना चूक वगैरे होत राहतात. म्हणजे कोणताही माणूस काम करत असताना संस्था प्रामाणिकपणे काम करते पण त्याच्यात भरपूर साऱ्या चुका होत राहतात. तर या माध्यमातून मी असं मांडतो की स्टेप म्हणून कुठेही आम्ही काम करत असताना वाटलं की या गोष्टी चुकीच्या आहेत तर त्या प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे. कोणी समोरचा जो श्रोते असेल किंवा प्रेक्षक असतील त्यांनी किंवा स्टेप म्हणून तुम्ही हे काम तुमचं चुकीचं आहे तुम्ही त्याच्यात बदल करायला हवा तर ते आम्ही एकदम मोठ्या मनाने स्वीकारू. आणि संगीनीने जी आम्हाला जो प्लॅटफॉर्म तयार करून दिला आमची मुलाखत घेतली तर त्यापासून मी मनापासून खूप सारे आभार व्यक्त करतो. आणि दीपकने 2 शब्द बोलून समारोप करा. खरं तर ज्या ताईंचं आमची ओळख खरं म्हणजे छात्रवार्तीपासूनच संपर्कात आलो त्यांचा प्रभाव राहिला. आणि त्या आम्ही शिकत गेलो अगोदरचा कट्टर धार्मिक आणि ते पासून तर नास्तिकतेपर्यंतचा प्रवास हा सर्व झाला. वेगवेगळे आयुष्यामधले वळणं किंवा जे प्रभाव असतील तर ते तार्किक याच्यामध्ये जे बदलत गेले. जसं तुम्ही पहिले म्हटलं की देशमुख सर का कारण देशमुख सर आज पण आमच्यासाठी कधीही गेलं तर ते नाही म्हणत नाही. बऱ्याचशा उपक्रमांना हो हा आणि माणूस किती रागात गेला त्यांच्या पुढे तरी तो शांत होऊनच येणार एवढी जी किमया आहे सरांच्या बोलण्यामध्ये आहे. आणि देशमुख सर झाले अनिताताई झाले हे सम याच्यातनं पहिल्या बॅचचे जे म्हणतो आपण तर ते कलिग्स पण होते सिनियर ज्युनियर असतील पण एकाच वेळेस त्यांचं शिक्षण पण झालं. आणि हे माणसं जे घडलेत ना आणि त्यांचे जे विचार आहेत ते विचार अजूनही सोबत आहेत आणि ते पुढे पण राहतील. ते विचार आपण पुढे घेऊन त्यांचे स्वप्न जसं गोकुळ म्हटलं की ते पुढे घेऊन जाऊयात सोबत काम करूयात. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण एकत्रपणे पण करू शकतो. जिथे असं वाटेल की आपल्याला एकत्र आलं पाहिजे किंवा या गोष्टीमध्ये मदत हवी
तर बिनधास्तपणे आपण ती हे करूयात. वैशालीताईंच्या जाण्याने आमच्या याच्यामध्ये एक काळ असा होता की पूर्णच कोलॅप झालं होतं. बरेच जण म्हणजे- असे बोलले की ऑफिस करताय का जेव्हा गावी होतो त्यावेळेस गोकुळला बराचसा त्या अनुभव आला. कारण मी जास्त वेळ होतो, बऱ्याच साऱ्या गोष्टी जास्त फेस केल्या मी. पण मग हे चढ उतार यायलाच पाहिजे माणसाच्या आयुष्यात, आणि हे आल्यानंतर फक्त अशा मनाला वेदना देणाऱ्या गोष्टी नाही घडायला. पण संस्थेमध्ये असे चढ उतार बोलणारे लोक वगैरे हे आलेच पाहिजे. ते आल्याशिवाय आपल्या कामाला गती मिळत नाही ना. आपण आपलं इव्हॅल्युएशन जे करतो ना, मूल्यांकन करतो ना, ते पण होतं जेव्हा लोक आपल्याला प्रतिक्रिया देतात तेव्हा. आणि या व्यक्तींच्या जाण्यामुळे ग्रोथ जे आहे ना, आपण म्हणतो संस्थांची जी वाटचाल, ती किती नाही म्हटलं तरी खूप बॅकला आली आणि आत्ता कुठेतरी आता पुन्हा सुरुवात झाली. तर ते होतच राहील. तुम्ही दोघं आलात आणि आमच्या म्हणजे संस्थेला जाणून घेतलं, त्याबद्दल दोघांचे स्टेप फाउंडेशनकडनं मनपूर्वक आभार. मी गोकुळला विनंती करेल की त्यांनी संविधानाची प्रत द्यावी त्यांना, मनोजदादांना आणि कल्याणीला. आणि इथून पुढे या माध्यमातून मी सांगतो की आपण मिळून म्हणजे काही ज्या संकल्पना आहेत तर त्या करायच्या आहेत, तर त्या एकत्र आपण पुढे राबवूयात. म्हणजे स्टेप आणि संगीनी दोघांच्या माध्यमातून आपण काही म्हणजे ताईंचं जे स्वप्न होतं की जेंडरचं, की प्रत्येक कॉलेजमध्ये आपण ते सुरू करावं, तर ते काम पण आपण कसं पुढे घेऊन जाऊ त्यावरती पण आपण विचार करूया. ऐकून घेतलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. हे कल्याणीकडे शिकलो आम्ही. माझ्या लग्नाला कल्याणी हेच दिलेलं आहे, गोकुळ आणि बाया वहिनी. धन्यवाद. धन्यवाद. हे